त्यांचा आहे की कोणत्याही संस्थेचा पाठिंबा नसताना, कुठलेही फंड्स तुमच्याकडे नसताना, कोणी तुम्हाला या कार्यावरनं काही कोणता पुरस्कार देणार नाही, कोणी काही तुम्हाला पैसे देणार नाही, असं असून सुद्धा तुम्ही सगळेजण रोज किंवा तुमच्या ठराविक वेळेला एकत्र येता, या आधुनिक उपकरणांचा उपयोग करून संहिता अध्ययन करायचा तुम्ही प्रयत्न करत आहात. ही अतिशय खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे. मी अगदी मोकळेपणाने सांगतो की मी बीएमएस ला असताना सुद्धा, आमच्या वेळेला तर मोबाईल नव्हते, त्यामुळे हे कुठलेही तुम्हाला आता जे आहे सगळं उपलब्ध आहे, हे सगळं आधुनिक जे काय अस्त्रशस्त्र आहे ती आमच्या वेळेला नव्हती. पण आमच्या वेळेला म्हणजे काय खूप 100-150 वर्ष झालेली नाहीयेत, एक असेच 15-20 वर्ष झालेली आहेत. मी बीएमएस करत होतो त्याला. 99 माझी ऍडमिशन आहे आणि 2003 ला मी बीएमएस थर्ड इयर पास झालो. माझी एक नम्र विनंती आहे सगळ्यांना की त्यांनी कृपया आपापले माईक म्यूट करून ठेवावे, आणि जर नसेल ऐकायचं लेक्चर तर तुम्ही कृपया लिव्ह झालात तरी चालेल. तर आम्ही संहिता अध्ययन करायचो, पण आम्हाला खूप लोक हसायचे. आमच्या वर्गातली लोक, आमचे सिनियर्स, आमचे काही शिक्षक सुद्धा, अरे काय तुम्ही टाइमपास करता, याचा काय उपयोग आहे. आणि आमची एक सिनियर होती मेघना काशीकर नावाची, तर ती आमचं चरक वाचन 8 ते 9 या वेळामध्ये रोज घ्यायची. 9 ला कॉलेज सुरू व्हायचं आणि 8 ते 9 या वेळामध्ये ती आमचं चरक वाचन घ्यायची. आम्ही हार्डली एक 3-4 मुलं असायचो तिच्या बरोबर. चरक घेऊन बसायचो, टीका घेऊन बसायचो. त्यामुळे तुमचा हा जो उपक्रम आहे, तुम्ही एवढे सगळे संख्येने मुलं विद्यार्थी दशेत तुम्ही आहात, ही दशा म्हणलेलं आहे याला, विद्यार्थ्याची दशाच असते ती. अशा या सगळ्या अवस्थेमध्ये तुमची ही तितिक्षा जी आहे की आम्हाला संहिता वाचन करायचं आहे आणि ते चिकित्सेसाठी करायचं आहे, हे खरोखर उल्लेखनीय आहे. आणि या उपक्रमाबद्दल मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि थोडासा वयाने मोठा आहे म्हणून तुम्हाला भरपूर भरपूर पोट भरून आशीर्वाद देतो. माझा परिचय वगैरे केला, करून दिला, हे सगळं ठीक आहे, सोडून द्या ते सगळं. या ही गोष्टीमध्ये आपण अडकायचं नाही. मी जसं म्हणलं तसं मी चरकाचा विद्यार्थी आहे, एवढा एक परिचय खूप झाला. असे चरकाचे विद्यार्थी किती असतील या विश्वामध्ये? फार कमी आहेत. 10च्या वर नसतील स्वतःला चरकाचे विद्यार्थी म्हणून घेणार. तर माझी अशी इच्छा आहे तुम्ही सर्वांनी की तुम्ही कधी याच्या पुढे मोठे व्हाल, तुमची कार्याची कक्षा वाढेल, तुमचा कामाचा व्याप वाढेल, चिकित्सा कराल, तुम्ही कुठेतरी जॉईन व्हाल अध्यापक म्हणून, तुमचे पंचकर्म सेंटर्स असतील, किंवा तुम्ही कुठल्या तरी मोठ्या गव्हर्नमेंटच्या पदावर सुद्धा जाऊ शकाल. कदाचित तुमच्यापैकी कोणी उद्या सेक्रेटरी ऑफ आयुर्वेदिक आयुष मिनिस्ट्रीचा सेक्रेटरी सुद्धा होऊ शकतो. काही अवघड नाहीये. पण तुम्ही कुठेही असाल, तुम्ही हे विसरू नका की तुम्ही चरकाचे विद्यार्थी आहात, तुम्ही वाग्भटाचे विद्यार्थी आहात, तुम्ही सुश्रुताचे विद्यार्थी आहात, तुम्ही काश्यपाचे विद्यार्थी आहात. कोणत्याही मनुष्याचा विद्यार्थी म्हणून घेऊ नका. धर्माधिकारी सर मला नेहमी म्हणतात, कुठेही नाव घेऊ नकोस माझं, मी धर्माधिकारी सरांचा विद्यार्थी असं कधीही म्हणू नको, तू चरकाचा विद्यार्थी आहे असं समज. तेव्हा ही जी काय परंपरा निर्माण झालेल्या आहेत आयुर्वेदामध्ये, माझा याला विरोध आहे. सगळ्यात पहिलं महत्वाचं जे की तुमच्या संहिताच्या व्यापक ज्ञानाला बाधा आणत. थोडस जरा बोलताना कदाचित काही लोकांना माझं बोलणं आवडणार नाहीये, पण कोणत्याही परंपरेमध्ये अडकू नका तुम्ही. मी अमुक शिष्यांचा परंपरेतला आहे, तमुक पद्धतीच्या चिकित्सेचा परंपरेचा आहे, अमक्याचा शिष्य आहे, याच्यामध्ये अडकू नका. याने काय होईल माहिती, याने तुमच्या ज्ञानाची कक्षा जी वाढायला पाहिजे ना ती वाढणार नाही, आणि मग त्याच कक्षेत तुम्ही फिरत राहाल आणि तेच तुम्हाला छान वाटत राहील. मी माझ्या आयुष्यामध्ये गाडगीळ सरांकडे शिकलो, रमेश नानल सरांकडे शिकलो. सुरुवात तर माझी प्रमा जोशींपासून झाली. मी पहिले 3 वर्ष बीएमएसचे पहिले 3 वर्ष मी प्रमा जोशींच्या क्लिनिकला जायचो आणि त्यांच्याकडनं सगळं संहिता शिकलो.
त्यावेळेला मॅडम शिकवायच्या पण. त्यानंतर गाडगीळ सरांकडे जॉईन झालो. त्यानंतर रमेश नानर सरांकडे मी काही वर्ष अध्ययन केलं. योगिनी पाटील मुळे या टिळक आयुर्वेदच्या रसशास्त्राच्या अध्यापिका आहेत आणि चरकावरती प्रचंड अभ्यास, आणि कोल्हटकर सरांची अत्यंत आवडती विद्यार्थिनी. त्यांच्याकडे मी चरक शिकलो काही काळ. पांचाबाई दमनिया नावाचे वैद्य उन्हामध्ये, त्यांच्याकडनं मी यज्ञशास्त्राची दीक्षा घेतली. वैद्य पीटी जोशी सर यांनी मला मंत्र दीक्षा दिलेली आहे आणि ते माझे मंत्र गुरु आहेत. सर देशमुख सर माझे MD PhD आणि सायकोथेरपी काउन्सिलिंगचा MS याचे गाईड होते, आणि त्यांनी मला दैव व्यपाश्य चिकित्सा आणि अत्यंत गूढ काही विषय असे त्यांनी मला शिकवले. आणि याच्यावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 व्यक्ती, की माझे जे वडील होते ते माझे पहिले गुरु. ते स्वतः वैद्य होते. त्यांनी माझं लहानपणापासनं संस्कृतचं आणि आयुर्वेदाचं अध्ययन करून घेतलं. 10वीलाच माझे वाग्भटाचे पहिले 15 अध्याय पाठ होते. त्याचा खूप फायदा मला माझ्या BMSच्या अध्ययनामध्ये झाला आणि आत्ताही होतो. आणि दुसरे माझे गुरु म्हणजे वैद्य धर्माधिकारी सर, यांच्याकडे मी गेले जवळजवळ आता 12-13 वर्ष झालेले आहे. मी शिकतोय, अजूनही शिकतो आहे. तर हे सगळं समुचित एकत्र बघा किती वेगवेगळ्या परंपरा आहेत. या सगळ्या नानालांची वेगळी परंपरा आहे, गाडगीळ सरांची, कोल्हटकर सरांची वेगळी परंपरा आहे. कोल्हटकर सरांच्या परंपरेमध्ये मी प्रमा जोशी, गाडगीळ सर आणि योगिनी पाटील मुळे यांच्याकडे शिकलो. आणि धर्माधिकारी सरांचा एक वेगळ्या पद्धतीचा अप्रोच आहे, तो विणी माधव शास्त्री जोशी आणि बायवारू आणि योग त्यांचे जे अजून एक गुरु होते भास्कर गोडबोले नावाचे, यांच्याकडचे हे सगळे विचार आहेत. आणि याच्यावरती अजून एक माझा गुरु आहे, तो सांगायला पाहिजे. मी हे सगळं का सांगतो त्याचं तुम्हाला उत्तर नंतर देणार आहे. तर माझा अजून एक गुरु आहे, ते म्हणजे आयुर्वेद पत्रिका. मी आयुर्वेद पत्रिकेमध्ये 2005 सालापासून ते 2007 सालापर्यंत काम केलं. आणि काम करत असताना मी सगळ्या आयुर्वेद पत्रिका पहिल्या अंकापासून आतापर्यंतच्या अंकापर्यंत वाचून काढल्या. जवळजवळ मी 52 सालापर्यंतचे तर सगळे अंक वाचले आहेत, 47 ते 52. नंतरचे पुढचे जे महत्वाचे आहेत तेवढे वाचलेले. आणि या आयुर्वेद पत्रिकेच्या सगळ्या वाचनाने माझं सगळं जे चिंतन होतं हे खूप विस्तृत झालं. त्याला झापडणे लावली गेली. मी त्या कुठल्या परंपरेमध्ये अडकून पडलो, शिकलो सगळ्यांकडनं, पण मी कोणत्या परंपरेचं नाव लावत नाही. म्हणून मी म्हणायला म्हणलो होतं की तू माझा एकच वाक्यात उल्लेख करून दे की मी चरकाचा विद्यार्थी आहे, संहितांचा विद्यार्थी आहे. मी सगळं का तुम्हाला सांगतो आहे याचं कारण, मला जो आता विषय दिलेला आहे इथे तुम्हाला सांगण्याचा, की संहिता अध्ययन करताना काय काय नियम किंवा काय काय विचार आपण केले गेले पाहिजे, तर ती संहिता तुमच्याशी बोलायला लागेल. हो, संहिता ही तुमच्याशी बोलते. मी अनुभव घेतलेला आहे, अनेक लोकांनी अनुभव घेतलेला आहे की ते श्लोक तुमच्याशी बोलतात की माझा हा अर्थ आहे. आणि ही अनुभूती तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्हाला काय काय नियम फॉलो केले पाहिजेत, काय काय पथ्य पाळली पाहिजेत, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. कदाचित काही गोष्टी तुम्हाला पटणार नाहीत, असू शकतं, तुम्हाला काही गोष्टी पटू शकत नाहीत, आणि 100% सगळ्या गोष्टी पटल्याच पाहिजे असंही काही नाही. तेव्हा तुम्हाला एक पहिला नियम सांगतो की यद यद रोचते तद ग्राह्यम. प्रत्येकाकडनं तुम्हाला जे जे काही चांगलं वाटतं आहे ते तुम्ही ग्रहण करा, आणि यद ना रोचते तद त्याज्यम. जे तुम्हाला नाही पटणार ते तुम्ही सोडून द्या, किंवा त्याच्यावर विचार करा नंतर की हे का सांगितलं असेल यांनी, आता तर पटत नाहीये. काही काही गोष्टी या खूप काळानंतर पटतात की अरे आपण त्यावेळेला हे सांगत होते बरं का, आपण ऐकलं नाही. त्यावेळेला ऐकलं असतं तर कदाचित आपलं आज आयुष्य वेगळं असतं, असं अनेकदा वाटतं, आजही वाटतं मला. पहिला नियम संहिता वाचनाच्या लोकांनी केला पाहिजे तो म्हणजे कोणत्याही परंपरेमध्ये अडकायचं नाही. कोणाचं नाव मागे लावायची गरजच नाही तुम्हाला. कोणाचंही कुंकू लावू नका. कुंकू लावायचं असेल कपाळावरती तर ते चरकाचं लावा, वाग्भटाचं लावा, सुश्रुताचं लावा, आणि मग बघा तुमची दृष्टी कशी व्यापक होते. कारण हे चरक, सुश्रुत, वाग्भट स्वतः कोणत्या परंपरेतले अडकलेले नव्हते. त्याने सगळीकडनं जिथून मिळालं तिथून ज्ञान ग्रहण केलं आणि ते तुम्हाला मुक्त हस्ते वाटलेलं आहे, काहीही न लपवता.
आता संहिता अध्ययन करायचं म्हणजे काय करायचं? नुसता ग्रंथ वाचून काढायचा का? पारायण केल्यासारखा, जसं आपण गीतेचं पारायण करतो, गुरुचरित्राचं पारायण करतो, दासबोधाचं पारायण करतो, तसं चरकाचं पारायण करायचं का? संहिता पूजायच्या, म्हणजे संहिता त्या छान हिरव्या लाल कापडामध्ये गुंडाळून ठेवायची, रोज सकाळी उठल्यावर डोक्याला तिला लावायचा, नमस्कार करायचा, झोपताना नमस्कार करायचा, देवघरात ठेवायची, रोज फुलं व्हायची, हत्तीवरनं मिरवणूक काढायची, म्हणजे संहिताचं आदर करणं आहे का? एक प्रकार असू शकतो हा, याला काय माझा विरोध नाही, करा. पण संहितांचा आदर तुम्हाला जर करायचा असेल तर वाग्भटांनी सांगून ठेवलेला आहे, विधेय परमादरहा, याची टीका अरुण दत्तांची. ही टीका अशी आहे, पाठ अवबोध अनुष्ठान. पहिल्यांदा पठण करा, पठण म्हणजे वाचा, कंठस्थ करा. दुसरं जे कंठस्थ केलेलं आहे त्याचा अवबोध म्हणजे समजून घ्या की काय आहे याच्यामध्ये, नक्की काय यांना म्हणायचं आहे. बी क्रिटिकल. शास्त्र जेव्हा असतं ना तेव्हा शास्त्रामध्ये भावनेला अर्थ काही नसतो बरं का. शास्त्र हे भावना शून्य असतं. पण आयुर्वेद शास्त्र असं आहे की त्यांनी भावनेलाही शास्त्राची बैठक दिलेली आहे. सायन्समध्ये काय असतं, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. आणि म्हणून एक नियम आजपासून फॉलो करा की संदर्भाशिवाय बोलायचं नाही. जे काय बोलाल आयुष्यभर ते संदर्भाच्या शिवाय बोलायचं नाही. मला वाटतं म्हणून, माझ्या सरांना वाटतं म्हणून, माझ्या अमक्या गुरुजींना वाटतं म्हणून याला काहीही अर्थ नाही. ते आप्त प्रमाण होऊ शकत नाही. आपल्यासाठी आप्त कोण आहेत? संहिता आहेत. आणि म्हणून संहितांचं अध्ययन हे चिकित्सेसाठी अत्यंत आवश्यक आहे. मग आता आपण टप्प्याटप्प्याने जाऊया की काय काय आपल्याला नियम किंवा पथ्य ग्रंथकारांनीच घालून दिलेले आहेत. आपण काय बाहेरचं काय बघणार नाही. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण संहितेचा अभ्यास करतो आहोत. म्हणजे काय करतो, संहिता म्हणजे काय हे पहिलं आपण शिकलं पाहिजे, हे माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कागद पेन घेऊन जर बसलेले असाल तर मी जे जे काय सांगेन ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तुम्हाला कुठेही मिळणार नाही एकत्रितपणे. संहिता म्हणजे काय हो? संहितेचा अर्थ पाणिनीने सांगितलेला आहे, परसन्निकर्षा संहिता. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. आपण फर्स्ट इयरला संस्कृत शिकतो, त्याच्यामध्ये पाणिनीच्या संज्ञा प्रकरणामध्ये एक व्याख्या दिलेली, परसन्निकर्षा संहिता. पर म्हणजे लांब, यांचा सन्निकर्ष करणं म्हणजे संहिता. म्हणजे दोन किंवा अनेक गोष्टी ज्या विस्कळीत आहेत त्यांना एकत्र करून त्याला एक स्वरूप देणं याला संहिता असं म्हणतात. दुसरी यास्कांची व्याख्या आहे पद प्रकृती संहिता. पद प्रकृती संहिता याचे दोन अर्थ आहेत की पदाची प्रकृती ज्याच्यामध्ये व्यक्त होते, असा बहुव्रीही समासाचा एक अर्थ आहे की पदाची प्रकृती ज्याच्यामध्ये व्यक्त होते तिला संहिता असं म्हणतात. प्रकृती म्हणजे स्वभाव इथे. आणि दुसरं पदांचं एकत्रीकरण म्हणजे संहिता, असा दुसरा अर्थ आहे. एक अजून व्याख्या आहे संहन्यते एकत्रीक्रियते मंत्रः सूक्तानि वा अस्यां सा संहिता. संहन्यन्ते एकत्रीक्रियन्ते मंत्राणि मंत्राणाम सूक्तानि वा अस्यां संहिता. ही वेदोक्त व्याख्या आहे की मंत्र किंवा सूक्त वेगवेगळे जे आहेत यांचं एक रचना त्याला देऊन त्याचं एकत्रीकरण करणे याला संहिता असं म्हणतात. सम अधिक रू असं ह्याचं व्याकरण आहे. सम उपसर्ग आहे, समुचित असा त्याचा अर्थ आहे. सर्वत्र सगळीकडचं, समुचित सगळीकडनं. रू म्हणजे एकत्र करणं, गोळा करणं, याला संहिता असं म्हणतात. आता आयुर्वेदाच्या ग्रंथांना संहिता का म्हणतात एक लक्षात घ्या. अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रह या संहिता नाहीयेत. हे संग्रह ग्रंथ आहेत.
संहिता तीनच आहेत. चरक संहिता जी मूळ अग्निवेश तंत्र आहे, सुश्रुत संहिता जी मूळ धन्वंतरी तंत्र आहे, आणि काश्यप संहिता जी मूळ वृद्धजीवकीय तंत्र आहे. या संहितात आता याच्यामध्ये काही खंडित स्वरूपामध्ये भेल संहिता आज मिळते, पण तिचं ऑथेंटिकेशन अजून नीट झालेलं नाही. बाकीच्या संहिता आज मिळत नाहीत. बाकीचं अष्टांग हृदय, अष्टांग संग्रह, शारंगधर, माधव निदान, योग रत्नाकर, भावप्रकाश, भेषज रत्नावली, अजून जे कोणते पुढचे ग्रंथ असतील हे सगळे संग्रह ग्रंथ आहेत. संग्रह ग्रंथ आणि संहिता यांच्यामध्ये फरक आहे. संहिता याचा अर्थ एखादं सूत्र स्वरूपातलं जे ग्रंथ आहे त्याला तंत्र असं म्हणतात, त्याच्यावरती भाष्य करायचं, म्हणजे त्याला सूत्र, भाष्य आणि संग्रह असा क्रम द्यायचा, याला संहिता असं म्हणतात. हा संदर्भ चरक संहिता विमानस्थान अध्याय 8 सूत्र क्रमांक 6 ते 10 याच्यामध्ये एका सूत्रामध्ये आहे. शास्त्र परीक्षेमध्ये आहे. शास्त्र कसं असावं? सूत्र, भाष्य, संग्रह क्रमाने असावं. अष्टांग हृदयामध्ये आणि अष्टांग संग्रहामध्ये किंवा पुढच्या ग्रंथांमध्ये फक्त संग्रह केलेला आहे. ते आपल्याला कालतः जवळचे असल्यामुळे ते आपल्याला वाचायला बरे वाटतात, पण त्या संहिता नाहीयेत. संहिता या 3 आहेत: सुश्रुत, चरक आणि काश्यप. यांना संहितांचं स्वरूप आहे. आता संहितांचं स्वरूप आहे म्हणजे काय आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. मग आता आपण जरा विस्ताराने बघूया हा विषय. आणि मी तुम्हाला परत सांगतो, हे एकत्र तुम्हाला कुठे मिळणार नाही. नीट नीट लिहून ठेवा सगळे, की या आयुर्वेदाच्या ग्रंथांना संहिता शब्द का आलेला आहे. तर आयुर्वेद हा अथर्व वेदाचा उपवेद आहे आणि वेदांच्या संहिता आहे. संहिता मूळ कोण आहेत? मूल संहिता काय आहेत? वेद आहेत. वेदांचं एकत्रीकरण केलं गेलं व्यासांनी आणि मग त्याची रचना केली. त्यांना संहितेचं स्वरूप प्राप्त करून दिलं. आता अशा वेदाचा उपवेद आयुर्वेद आहे. याचा अर्थ काय? की जे नियम वेदाध्ययनाला आहेत, जे नियम वेदांना आहेत, जे नियम वेदांच्या रचनेला आहेत, तेच नियम आयुर्वेदाच्या अध्ययनाला आहेत, आयुर्वेदाच्या रचनेला आहेत, आयुर्वेदाच्या नियमांना आहेत. जे नियम वेदांना आहेत, जे नियम वेदांच्या रचनेला आहेत, जे नियम वेदांच्या अध्ययनाला आहेत, परत सगळं सांगतो, नीट ऐकून घ्या, तेच नियम आयुर्वेदाला आहेत, आयुर्वेदाच्या रचनेला आहेत आणि आयुर्वेदाच्या अध्ययनाला आहेत. वेद ज्या नियमाने म्हणायचे आहेत, वेदांचं ज्या नियमाने अध्ययन करायचं आहे, तेच नियम आयुर्वेदाच्या अध्ययनाला लागू आहेत. कारण तो उपवेद आहे. उपवेद आहे मग त्याला वेदाचे सगळे अंग आले. मग वेदाचे अंग काय काय आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. तुम्हाला आयुर्वेद इतिहासाच्या अगदी पहिल्या व्याख्यानात तुमचे लेक्चर झाले असतील तरची गोष्ट आहे. हे म्हणजे त्याला पहिला क्रायटेरिया की तुमचे हे लेक्चर झाले असतील तर. आता आमचा लेक्चर होत होते हडपसर मध्ये इतिहासाचे सुद्धा. पहिल्या लेक्चरलाच आम्हाला हे वेदांग सांगितले होते. नसतील तर आता ऐकून घ्या, तुम्हाला माहित नसतील तर ऐका. 6 वेदांग आहेत: शिक्षा, कल्प, ज्योतिष, व्याकरण, निरुक्त आणि छंद. परत सांगतो: शिक्षा, कल्प, ज्योतिष, व्याकरण, निरुक्त आणि छंद. हे 6 वेदांग आहेत. यांचा अभ्यास जर असेल तर वेदाचे अर्थ कळतात. म्हणजेच या 6चा अभ्यास असेल तरच तुम्हाला संहितांचे अर्थ कळतील. मग एक एक बघूया. शिक्षा म्हणजे काय? तर कसं उच्चारण करायचं. शहामृगाचा श आणि पोटफोडा श याच्या उच्चारामध्ये काय फरक आहे हे कळलं पाहिजे. य आणि अ
यातला फरक कळला पाहिजे. मी फर्स्ट इयरला असताना एक गंमत सांगतो तुम्हाला, की आम्हाला अष्टांग हृदय प्रमा मॅडम शिकवायच्या, प्रमा जोशी. आमच्या नशिबाने आम्हाला अष्टांग हृदय म्हणजे त्यावेळेला अष्टांग संग्रह होतं आणि चरक पूर्वार्ध हा प्रमा जोशींनी शिकवला आम्हाला. आणि त्यावेळी आमचा बेसच एकदम धडाकेबाज होऊन गेलेला होता. तर त्या काय करायच्या, त्यांची पद्धती अशी होती की आल्याबरोबर त्या एका मुलाला उठवायच्या आणि चल श्लोक म्हणून दाखव. म्हणजे एक जो अध्याय चालू आहे तो आधी म्हणून घ्यायचा, त्याच्याबरोबर सगळ्यांनी म्हणायचं. तर आमच्या वर्गामध्ये एक मुलगी होती, तिचं सगळं अध्ययन हे इंग्लिश मिडियम मध्ये झालेलं होतं. आणि ती अचानक म्हणजे आकाश से गिरे आसमान से गिरे और खजूर में अटके अशी तिची अवस्था होती. आणि तिला काहीच यायचं नाही, म्हणजे ती अत्यंत दयनीय तिची अवस्था होती. आणि तिला उभं केलं एक दिवशी आणि चौथा अध्याय चालू होता. वेगाचा जो रोग काय आपले रोगानुत्पादनी अध्याय अष्टांग हृदयातला. तिथे सुरू केलं म्हणायला. तर मूत्राच्या वेगाच्या अवरोधामध्ये अंगांग भंग संकोच असा शब्द आहे, बरोबर. तिने कसं वाचलं तर त्या बिचारीला काही माहितीच नाही याचा उच्चार कसा करायचा. तिने वाचलं अडबडांग सडकोच असं वाचलं. आणि आम्ही जे ठॉ करून सगळं हसलो होतो, कारण आम्ही संस्कृतवाले होतो ना. आम्ही 8वी ते 10वी संस्कृत एक माज होता आम्हाला की आपण संस्कृत करून आले, एक असे फालतू लोक यांना हे पण येत नाही. आणि त्या मुलीला तो अपमान इतका लागला, तिने नंतर तिला मराठी पण बोलता यायचं नाही नीट मराठी, कारण ती इंग्लिश मिडियमची होती. ते सगळे तिचे उच्चार इंग्लिश हेल होते. अष्टांश भूख देथे खारे असं वगैरे ती बोलायची. आणि ती एक दिवशी आली, ती मला म्हटली मला संस्कृत शिकायचंय, मला मराठी शिकायचंय, कारण मला हे आलं पाहिजे सगळं. मग ती मराठी शिकली. आधी पुलंची पुस्तकं वाचली, चांदोबा वाचले, ठकठक वाचले, त्यातनं मराठी तिला थोडं थोडं कळायला लागलं. नंतर ती संस्कृतचा तिने क्लास लावला. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तिने फर्स्ट इयरला फायनल परीक्षेमध्ये संस्कृतमध्ये ती पहिली आली वर्गामध्ये. मी दुसरा होतो आणि ती पहिली आली होती. म्हणजे आपण जर कष्ट घेतले तर या जगामध्ये अशक्य काही नाही. पण आपल्याला अचा उच्चार आला पाहिजे करता, हे तिथे आम्ही शिकलो. अंगांग भंग संकोच इथे तो अ असतो, त्याचा उच्चार तुम्हाला करता आला पाहिजे. हे उच्चारण शास्त्र जे आहे याला म्हणतात शिक्षा. हे वेदांग आहे. वेदांग आहे म्हणजे ते आयुर्वेदाला पण उपयुक्त आहे. तुम्हाला तुमच्या श्लोकांचं उच्चारण शुद्ध करता आलं पाहिजे. आज लोकांना शुद्ध नीट लिहिता येत नाही. शू पहिला, द ला ध आहे. सगळे मुलं शू आणि ध ला द लिहितात, म्हणजे शुद्धही शुद्ध लिहित नाहीत. अशी दयनीय अवस्था आहे सगळ्यांची. मी श्लोक काय म्हणतात ते बरं, मी श्लोक बोलू का म्हणतात. श्लोक बोलायची गोष्ट नाहीये, श्लोक म्हणायची गोष्ट आहे. अक्षरशः कानात खडे पडतात आमच्या, कारण आम्ही ज्या लोकांकडे शिकलेलो आहोत ना, प्रमा जोशी किंवा हे भयंकर कठीण लोक होते, अवघड आहे ते सगळे, यांच्याकडनं शिकणं. म्हणजे मला अजून मॅडम म्हणत नाही की तू खूप छान अभ्यास आहे तुझा म्हणून. धर्माधिकारी सरांनी अजून एक शब्दाने कधी कौतुक केलेलं नाही की तू खूप छान बोलला, तुझा अभ्यास किती छान आहे, किती छान रे तू, असं करे नाही. कायम चुका काढतात आमच्या ते, आणि म्हणून आम्ही जागेवरती आहोत. कधीच कौतुक नाही झालेलं आमचं. तेव्हा आम्ही ज्या म्हणजे रमेश नानल, गाडगिळ सर, प्रमा मॅडम हे सगळे फार विद्वान लोक आहेत सगळे, आणि यांच्याकडनं शिकणं प्रत्यक्ष 1 to 1 हे भाग्य आम्हाला लाभलं. आणि ते झिरपलेलं आहे. त्यामुळे श्लोक बोलू का, हा मला पुस्तक भेटेल का, पुस्तक भेटत नसतं, पुस्तक मिळत असतं. मराठीच नीट नाही तर तुम्हाला आयुर्वेदाचे श्लोकांचे अर्थ काय कळणार आहे. तेव्हा आपली भाषा शुद्ध पाहिजे. त्यासाठी त्याच्यावरती परिश्रम घ्यायला लागतात. ते तुम्ही पहिल्या आत्तापासून घ्यायला लागा. तुमची भाषा ही आयुर्वेदाप्रमाणे, याच्यामध्ये कुठला धर्म जात काही आणू नका. भाषा ही आयुर्वेदाप्रमाणे शुद्ध पाहिजे, तर त्याचे अर्थ कळतील. हे शिक्षाशास्त्र आहे, वेदांचं एक अंग आहे. दुसरा आहे कल्प याचा अर्थ विधी नियम. म्हणजे अमुक अमुक मंत्र का सांगितला, याला कल्प म्हणतात. हे तुम्हाला माहिती पाहिजे.
जलसूक्त का सांगितलंय वेदामध्ये, अग्निसूक्त का सांगितलेलं आहे, याचे काही नियम आहेत. ते कधी म्हणायचं, कोणी म्हणायचं, कशा पद्धतीने म्हणायचं, ऋग्वेदाचं अध्ययन करणाऱ्यांनी कशा पद्धतीने म्हणायचं, यजुर्वेदाचं अध्ययन करणाऱ्यांनी कशा पद्धतीने म्हणायचं, सामगायनाचं गायन कशा पद्धतीने करायचं, सामवेदाचं, अथर्ववेदातले जे सूक्त आहेत ते कसे म्हणायचे, ऋचा कशा म्हणायच्या, हे सगळं जे काय आहे त्याला म्हणतात कल्प. मग आता तुम्ही आयुर्वेदाचा एखादा श्लोक वाचता, तो तुम्हाला माहिती पाहिजे की हा का सांगितलेला आहे, याला कल्प म्हणतात. याचा काय उपयोग काय सूत्राचा, सांगितलं कशासाठी, पुनर्जन्माची सिद्धी केलेली आहे 11व्या अध्यायामध्ये, का केली, वेळ जात नव्हता म्हणून. आयुर्वेद का लिहिलाय, प्रजाहितार्थम. अग्निवेशाला काही नको होतं. तुम्ही अग्निवेशाने ग्रंथ लिहिण्यामागचं जे प्रेरणा बघितली तर पहिल्या अध्यायात दिलेलं आहे चरकाच्या प्रजाहितार्थम. त्याला काही घरामध्ये मर्सिडीज दारात उभी राहावी, दोन मजली बंगले व्हावेत, 3 ठिकाणी दवाखाने असावेत, 10 गावात शाखा असाव्यात, आणि लोकांनी मला अमुक पुरस्कार द्यावेत, भारतरत्न मिळावा, लाखो रुपये असावेत, माझी एकादशी उपळी माहिती की किती तुम्हाला, असले त्यांना माज नव्हते. त्याच्या सगळ्यापासून निर्मुक्त होते. त्यांचा उद्देशच पैसा आणि प्रसिद्धीपासून दूर असल्यामुळे त्यांना शास्त्राचं अध्ययन ते करू शकत होते, आणि शास्त्र त्यांच्याशी स्वतः संवाद करून त्यांना सगळं स्पष्ट होतं. कारण त्यांचे उद्देश, लाईफचे उद्देशच वेगळे होते. आपल्या लाईफचे उद्देशच वेगळे आहेत. आपल्याला डिग्री पाहिजे, मग पीजी करायचंय, मग पीएचडी करायचंय, मग कुठं जॉईन व्हायचंय, मग लग्न करायचंय, मुलं बाळा जन्माला घालायची आहेत, घरात भरपूर पैसे आणायचे आहेत, म्हणजे आपल्याला वाटतं की आपण काहीतरी मिळवलं. हे उद्देश आपल्या ग्रंथकारांचे नव्हते. त्यांचे उद्देश आणि आपले उद्देश ज्या वेळेला मॅच होतील त्याच वेळेला तुम्हाला तुमच्या ग्रंथातले शब्दांचे अर्थ आपोआप कळायला लागतील. काहीच करायची गरज पडणार नाही. चक्रपाणीने टीका का लिहिली एवढी, गंगाधरांनी 5-5 खंडी टीका लिहून, काय यांना दुसरं काही काम नव्हतं का आयुष्यामध्ये, का काही काम नव्हतं म्हणून लिहून ठेवलेलं आहे. बरं त्यांनी लिहिलंय तर आपण वाचलं पाहिजे की निदान वाचायचे तरी कष्ट घेणार की नाही आपण, तेही घेत नाहीत लोक. तेव्हा प्रत्येक गोष्ट त्यांचा उद्देश समजून घ्या, याला म्हणतात कल्प. दुसरं आहे, तिसरं व्याकरण. त्याबद्दल तुम्हाला माहिती, व्याकरण म्हणजे समास, संधी, शब्द योजना, पद योजना, वाक्य योजना, हे सगळं व्याकरणात आहे. चौथा वेदांग आहे निरुक्त. निरुक्त याचा अर्थ शब्दाची उत्पत्ती कशी झाली. तुम्हाला हृदयापासून, हृदय शब्द तुम्ही वापरत आहात तर हृदयाची उत्पत्ती तुम्हाला माहिती पाहिजे. हृदय, हरती, ददाती, यच्छती, असं तुम्हाला प्रत्येकाबद्दल माहिती पाहिजे. आणि म्हणून मला, म्हणजे माझी जी अध्ययन पद्धती बसलेली आहे ती मी रमेश नांदना सरांकडनं घेतलेली आहे, की तुम्ही उदाहरणार्थ उद्या क्लोमाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला, तर आधी क्लोमाचं व्याकरण तुम्ही बघा. सुरुवात व्याकरणापासून करा की क्लोम म्हणजे काय. स्रोतसाचा अभ्यास करायचा आहे, स्रोतोविमान अध्याय वाचायचा आहे, आधी कोश उघडा, स्रोतस्पदाची व्याख्या काय, व्याकरण काय बघा, तिथून सुरुवात करा. डायरेक्ट जाऊच नका. सुरुवात ही पहिली स्टेज आहे व्याकरण. ते तुम्हाला निम्म्या गोष्टी सांगतं काय. पुढे आहे छंद. तर निरुक्त कोणतं आहे, तर यास्कांचं निरुक्त आहे, हे सांगायचं झालं माझं. निरुक्त यास्कांचं आहे. पुढे छंद. छंदशास्त्र म्हणजे ज्याच्यामध्ये वृत्त आणि मात्रा गणना असते आणि एका ठराविक पद्धतीमध्ये रचना केलेली असते, म्हणजे रचना शैली, याला छंद म्हणतात. तर कोणाचं छंदशास्त्र, पिंगल ऋषींचं छंदशास्त्राचं पुस्तक आजही मिळतं. ते बाजारात आणा, छोटंसं आहे, 15-20 रुपयाचं पुस्तक मिळतं, आणि त्याचा अभ्यास करा. छंदशास्त्र आहे, छंद निरूपण आहे. माझ्याकडे आहे ती पुस्तकं, मी वाचलेली आहेत, पुन्हा पुन्हा वाचलेली आहेत. वृत्तालंकार नावाचं पुस्तक आहे, छंदोलंकार नावाचं पुस्तक आहे. हे सगळं वाचलं पाहिजे आपण वाचलं पाहिजे, सगळं आवश्यक आहे. आपल्या पुरतं वाचा. तुम्हाला आपल्याला काय साहित्यामध्ये आपल्याला काय महामहोपाध्याय पदवी मिळवायची नाहीये, पण आपल्या पुरतं आपल्याला माहिती पाहिजे. का वाचायचं याचं काही उदाहरण तुम्हाला पुढे सांगणार आहे मी. आपण आता फक्त बेसिक याच्यावरती आहोत. शेवटचं आहे ते म्हणजे ज्योतिषशास्त्र.
मी माझ्या अनुभवाने सांगतो तुम्हाला की आयुर्वेदाचार्याला अगदी कामापुरता का होईना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास हवा. कामापुरता, आपल्या काय दुकान उडून बसायचं नाही. पत्रिकेत काय बघायचं? मला माझ्या वडिलांनी आणि माझे आध्यात्मिक गुरु नारायण काका ढेकणे महाराज यांनी आयुर्वेद ज्योतिषशास्त्र शिकवलंय. काय बघायचं पत्रिकेमध्ये? पत्रिका ही त्या माणसाची पूर्ण रचना आहे. पत्रिका बघितल्यानं तुम्हाला त्या माणसाचं सगळं समजतं. जर तेवढं विचार, त्यात मुलं किती होणार आणि बायका किती होणार आणि पैसा किती मिळणार हे काही बघायचं नाही. 3 ग्रह बघायचे, मंगळ कुठे, शनी कुठे आणि गुरु कुठे, कमीत कमी तेवढे, आणि चंद्र कुठे, एवढं कमीत कमी बघायचं. नक्षत्र कोणते, राशी कोणती आहे, एवढं बघायचं. यावरनं अनेक गोष्टी कळतात. त्यामुळे बेसिक अभ्यास करा, त्याचा अभ्यास आवश्यक आहे. अजून एक ज्योतिषशास्त्राचा एक मी जो अध्ययन केलेला आहे, मला जो उपयोग होतो की मी पांचाबे दमनियांकडनं यज्ञशास्त्राची दीक्षा घेतलेली आहे आणि दर रविवारी मी यज्ञ करतो जो अश्विनी कुमारांचा. तुम्ही कधीही सांगा, तुम्ही माझ्या घरी माझ्या यज्ञाला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला या, आपण सगळे मिळून यज्ञ करू. एनी टाइम यू आर वेलकम. तर यज्ञासाठी जो वैदिक यज्ञ किंवा वैदिक एखादा अनुष्ठान करायचं आहे तर त्याचा समय असतो. आपल्याला विमानस्थानाच्या 8व्या अध्यायामध्ये वादमार्ग पदांमध्ये समय शब्द येतो, काढून बघा अध्याय तुम्ही. तर त्याला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असेल तर तो श्लोकाचा अर्थ कळेल काय आहे. अशा प्रकारे हे वेदांचे 6 अंग आहेत आणि या वेदांच्या 6 अंगांचा आपल्या पुरता अल्पस्वल्प जरी अभ्यास केला तरी तुम्हाला संहितांचे वेगळे वेगळे ऍस्पेक्ट्स कळायला लागतील. हा मी अनुभवान तुम्हाला सांगतो. मी अध्ययन केलेलं आहे, करत आहे, असं माझं म्हणणं नाही की मी अगदी आता सगळं म्हणजे पोचलो आता वरपर्यंत, काही नाही. मला अजून आयुर्वेदाचा 1% कळलेला नाही. अतिशय प्रामाणिकपणे सांगतो. माझी ही अध्ययनाची प्रक्रिया चालू आहे आणि ती निरंतर चालू राहील. रोज एक तरी चरकाचं पान वाचल्याशिवाय मी जेवण करत नाही. साधन नाही तो भोजन नाही. आता संहितांचे प्रकार काय आहेत हे तुम्हाला कुठे मिळणार नाहीयेत, नीट लिहून ठेवा. संहितांचे 3 प्रकार आहेत. पहिलं प्रकार आहे प्रकृत संहिता. प्रकृत संहिता याचा अर्थ याच्यामध्ये मूलखंड असतात आणि मंत्रात्मक रचना फक्त, म्हणजे आपण जी गुटी म्हणतो ना, आपण अष्टांग हृदयाची गुटी आहे, चरकाची गुटी आहे, ती प्रकृत संहिता. दुसरी आहे योगा संहिता. मग याच्यामध्ये पदपाठ असतो, पदांचा म्हणजे जे श्लोक आहे त्याचं पदांचं विभाजन करून त्याचा पाठ दिलेला असतो. आणि तिसरी संहिताचा प्रकार आहे ते म्हणजे योगारूढ संहिता. याच्यामध्ये क्रमपाठ असतो, म्हणजे कोणत्या क्रमाने वाचायचा. म्हणजे आता सुद्धा उदाहरणार्थ वेदांमध्ये ऋचा एकत्र केलेल्या आहेत, ती प्रकृत झाली. पण आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर त्याला विश्चित सूक्तांना एक क्रम दिलेला आहे. तर तो क्रम काय आहे? उदाहरणार्थ तुम्ही आपण फर्स्ट इयरला संस्कृतमध्ये लघु काय आपलं पुस्तकाचं नाव काय आपल्या? लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी. म्हणजे ही लघु सिद्धांत आहे, अशी मध्यम सिद्धांत आहे आणि सिद्धांत कौमुदी पण आहे. तर आपल्याला लघु त्यातले आपल्याला फक्त 5च अध्याय आहेत, बरोबर. बाकीचं आपण काय वाचत नाही. ते बाकीचे जे अध्याय पुढचे ते काय वाचत बसत नाही, कारण ते आपल्याला पोर्शनला नाहीयेत, पण ते वाचले पाहिजेत. आता सिद्धांत कौमुदी नावाचा जो काय ग्रंथ आहे हा क्रमपाठ असलेला म्हणजे योगारूढ संहिता आहे. आणि हे कुठून आलेत मूळ सूत्र? तर ही सिद्धांत काय, सिद्धांत कौमुदी काय, मध्यम सिद्धांत कौमुदी काय, वैयाकरण सिद्धांत कौमुदी काय, लघु सिद्धांत कौमुदी काय, या सगळ्या संहिता ज्या आहेत या सगळी सूत्र जी त्यातली ही मूळ अष्टाध्यायीतली आहेत. आणि त्याच्यामध्ये या अष्टाध्यायीतल्या या सूत्रांचा क्रम प्रचंड वेगळा आहे. तुम्ही संज्ञा प्रकरण काढून बघा, त्याच्यामध्ये एक 4थ्या कांडातलं आहे सूत्र आहे, एक दुसऱ्या कांडातलं, एक पहिल्या कांडातलं आहे, असं वेगवेगळ्या अध्यायांमधलं ते सगळे सूत्र एकत्र केलेले आहेत. संज्ञा सगळ्या एकत्र केल्या आहेत, तो संज्ञा भाग झाला.
मग संधी प्रकारातले अट संधी सगळे सूत्र एकत्र केले, मग हल संधी एकत्र केले, मग समासाबद्दल सूत्र एकत्र केले. ही झाली योगारूढ संहिता. पण जर तुम्ही मूळ अष्टाध्यायी बघितली तर तिचा पूर्ण क्रम वेगळा आहे. ती प्रकृत संहिता आहे. आता उदाहरणार्थ उद्या आज चरक संहिता जी आहे ही प्रकृत संहिता आहे, आणि अष्टांग हृदय अष्टांग संग्रह हे योगारूढ आहे, कारण ते संग्रह ग्रंथ आहे. हे 3 प्रकार आहेत त्याचे. हे नीट लिहून ठेवा. आता हे झाल्यानंतर आपल्याला संहितेचं अध्ययन करताना अजून एका गोष्टीचा नॉलेज पाहिजे, ते म्हणजे त्याची शैली कशी आहे. आणि शैलीमध्ये 2 प्रकार येतात. एक आहे रचना शैली आणि दुसरा आहे भाषा शैली. हे दोन्ही माहिती पाहिजे. तुम्ही उद्या अष्टांग हृदयाचा अभ्यास करायला घेतलात तर तुम्हाला अष्टांग हृदयाची रचना शैली माहिती पाहिजे आणि त्याची भाषा शैली सुद्धा माहिती पाहिजे. सुश्रुत वाचायला घेतलात तर सुश्रुताचा तुम्हाला रचना शैली माहिती पाहिजे आणि त्याची भाषा शैली सुद्धा माहिती पाहिजे. म्हणजे काय माहिती पाहिजे ते आता बघूया. रचना शैलीमध्ये काय येतं तर तिची रचना कशी झालेली आहे. तर या तिन्ही संहिता म्हणजे चरक, सुश्रुत, काश्यप या संहिता आहेत, आणि यांचंच योगारूढ प्रकार म्हणजे अष्टांग हृदय अष्टांग संग्रह किंवा बाकीचे ग्रंथ. यांच्यामध्ये 3 प्रकारांनी वर्णन रचना केलेली आहे, ती म्हणजे सूत्र, भाष्य आणि संग्रह. आता आपली रचना कशी झालेली आहे चरकाची, तर मूळ आत्रेय उपदेष्टा आहेत. त्यांनी जो उपदेश दिला त्याच्यातनं त्यांनी तंत्र स्वरूपात्मक रचना अग्निवेशाने केली. आता तंत्र स्वरूपात्मक रचना करणे हे जरा वेगळे आहे. तुम्ही चरक किती वाचलाय मला माहित नाही, कितपत वाचलाय, किती वेळा वाचलाय. तुम्ही किमान 12 वेळा चरक वाचलात ना तर तुम्हाला चरकाचे श्लोक कोणते, अग्निवेशाचे श्लोक कोणते हे कळेल. दृढपणाने सांगून ठेवलेलं की हे अध्याय माझे आहेत म्हणून, बरोबर आहे. पण चरकाचा कोणता आणि अग्निवेशाचा कोणता हे पटकन समजतं. तुम्हाला काही क्ल्यू देईन मी कसे. पण सूत्र स्वरूपात्मक, सूत्र म्हणजे तंत्र स्वरूपात्मक, संग्रह स्वरूपात्मक आणि भाष्य, चरकांनी भाष्य स्वरूपात्मक लिहिलेलं आहे, अग्निवेशाने सूत्र स्वरूपात्मक लिहिलेलं आहे, आणि संपूर्ण पद्धतीने संग्रह स्वरूपात्मक दृढबलाने लिहिलेलं आहे. ही त्याची रचनेची पद्धती आहे. आज ग्रहणीसारखा अध्याय, पांडूसारखा अध्याय, श्वासकासासारखा अध्याय हे दृढबलाचे आहेत. आणि द्विव्रणीय, मदात्यय, विष, त्रिमर्मीय हे मूळ अग्निवेश तंत्रातले. याच्यावर विश्वास बसेल का आपला? ग्रहणीसारखा अध्याय, ग्रहणी चिकित्सासारखा अध्याय हा दृढबलाने लिहिलेला आपल्या समोर आहे. मूळ अग्निवेशाचा तंत्राचा आपल्याला आज उपलब्ध नाही. चरकाला उत्तर तंत्र होतं असं म्हणतात, आज अवेलेबल नाही. कारण शेवटच्या पानावरती तंत्रोक्तीचं वर्णन करताना चरक असं म्हणतात की तंत्रोक्तीबद्दलचं वर्णन विस्ताराने वयम उत्तरे वक्षामहा. आता अजून कुठे उत्तर बघणार तुम्ही? संपला तिथे सिद्धिस्थान 12वाध्याय संपला. उत्तरे वक्षामहा म्हणजे पुढे काहीतरी असलं पाहिजे. आणि द्वादश सहस्त्री ग्रंथ सांगितलाय की नाही आपला, द्वादश सहस्त्री. पण तुम्ही सूत्रांची जर गणना केली आजची तर 9295 श्लोक आहेत आज. याचा अर्थ किमान 2500 श्लोक आज आपल्या समोर नाहीयेत चरकातले, आणि ते उत्तर तंत्रामध्ये असतील. मग त्याच्यामध्ये शल्यबद्दलचे असेल, शालाक्याबद्दलचे असतील, दैव व्यापाश्रयाबद्दल असेल, तंत्रयुक्तीबद्दल असेल, अजून काही वर्णन असेल. शोधलं पाहिजे. म्हणजे रमेश नांदल सर मला म्हणले होते की कोणीतरी तो शोधलं पाहिजे उत्तर तंत्र आहे. कोण शोधणार? आपण शोधलं पाहिजे. जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. आपण जेवढे प्रयत्न करायचं तेवढे करायचं. नक्की कुठेतरी असेल तिबेटमध्ये, कुठेतरी तो नक्की असणार. आज ना उद्या कुठल्या ना कुठल्या पिढीला ते नक्की मिळेल. जसं सुश्रुत संहितेला उत्तर तंत्रानंतर अजून एक निघंटू नावाचं स्थान होतं. ते आत्ता मिळालं नेपाळमध्ये. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही. सुश्रुताला उत्तर तंत्रानंतरही निघंटू भाग आहे. म्हणजे सुश्रुतामध्ये जे द्रव्य वर्णन केलेले आहे त्यांचं वर्गीय वर्णन आणि त्यांचे पर्याय हे सगळं एकत्रित वर्णन हे पुढे अजून निघंटू भाग होता. तो आत्ता नेपाळमध्ये सापडला एक 10-15 वर्षापूर्वी. आणि मग संस्कृत निघंटू नावाने तो प्रसिद्ध झालेला आहे. नेपाळच्या राज्य घराण्याने प्रसिद्ध केलेला आहे तो. माझ्याकडे आहे. तुम्हाला कधी पाहायचा असेल केव्हा या आणि माझ्याकडे तो ग्रंथ बघा. तुम्हाला माझे गुरु अजून एक द्रव्यगुण मधले चुणेकर शास्त्री यांनी मला तो भेट दिलेला आहे ग्रंथ.
तेव्हा असं असू शकतं. तेव्हा रचनाशैली कशी आहे, तर सूत्र, संभाष्य आणि संग्रह असंच सुश्रुताचं पण आहे, असंच काश्यपाचं पण आहे. आता इतिहास माह भगवान आत्रेय असं सुरुवात असते अध्यायाची, बरोबर आहे. ही उपनिषदकालीन आहे. म्हणजे ज्या वेळेला भाष्य स्वरूपात मग चरकांनी संस्कार केला त्यावेळेला हे जोडलं गेलेलं आहे अध्यायाचं नाव आणि त्याचा इतिहास महाभगवान आत्रेय. कारण तंत्र स्वरूपात्मक रचनेमध्ये अशी रचना नाहीये की उपनिषदाचा काळ आणि चरकाचा काळ हा सारखा आहे. अग्निवेश आणि चरकाच्या काळामध्ये 2000 वर्षांचं अंतर आहे. अग्निवेश हे द्रोणाचार्यांचे गुरु होते. महाभारतामध्ये जे द्रोणाचार्य आहेत म्हणजे कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य, यांचे धनुर्वेदातले गुरु हे आपले अग्निवेश होते. म्हणजे आपल्या अग्निवेशांना फक्त आयुर्वेद नव्हता येत, ते धनुर्वेदही शिकवायचे. आणि त्यांचे अनेक शिष्य होते, त्यातला द्रोण येते. हे प्रत्यक्ष महाभारतात उल्लेख आहे. आता आम्ही महाभारत वाचलंच नाही कधी, तर आम्हाला कसं कळणार, बरोबर आहे की नाही. तेव्हा अग्निवेशांचा व्याप्ती किती होती, प्रचंड होती. कोणताही ग्रंथ लिहायचा म्हणलास तर केवळ आयुर्वेदाचा अभ्यास करून चालणार नाहीये. उद्या समजा मला संहिता लिहायची आहे, समजा अभिजित संहिता लिहायची आहे मला, तर केवळ आयुर्वेदाचा अभ्यासाचा मला काही उपयोग नाही. मला आज उपलब्ध असलेल्या सर्व शास्त्रांचा सम्यक ज्ञान पाहिजे, तरच मी संहिता लिहू शकतो. आता संहिता का लिहिल्या जात नाहीत याचं उत्तर याच्यामध्ये आहे. कारण आपला अभ्यास हा एकांतिक आहे, व्यापक नाही. आपण आपले मूळ संहिता वाचत नाहीत, बाकीचं कधी वाचणार तुम्ही. अर्धा वेळ तुमचा मोबाईलमध्ये जातो, अर्धा वेळ तुमचा फिरण्यात जातो आणि अर्धा वेळ झोपण्यात जातो. कधी करणार. पाऊण संपलं आयुष्य तुमचं. माझं अर्ध संपलंय. तिशी आली म्हणजे संपलं अर्ध आयुष्य. तुम्ही 21-22 म्हणजे पाऊण आयुष्य संपलं तुमचं, 1/4 आयुष्य संपलंय. कधी करणार. तेव्हा आज आत्ता ताबडतोब सुरू करायचं, तर कुठेतरी काहीतरी कळायला लागेल. अजून अध्यायाचं नामकरण आहे. आपल्या प्रत्येक अध्यायाचं नामकरण ही रचनाशैली. अशी नामकरण का केलेले आहेत बघा. काही अध्यायांची नावं आयुष्कामीय, दीर्घंजीवितीय, रोगभिषक जितीय, वेगान धारणीय अशी आहेत. ईय सगळीकडे आहे. आणि काही अध्यायांची नावं वेदोत्पत्ती अध्याय, स्रोतो विमानम अध्याय, रस विमानम अध्याय, रोगानिकम विमानम, याला ईय प्रत्यय नाहीये. आता मी जे सांगतो ते लिहून ठेवा. ज्या वेळेला एखादा विषय वर्णन केलेला आहे एखाद्या अध्यायामध्ये, त्यावेळेला त्याला ईय प्रत्यय म्हणजे छ प्रत्यय लागतो. दिनचर्या, दिनचर्येय असं नाही झालेलं. आता ज्या वेळेला एखाद्या विषयाचा हेतू सांगितलेला असतो की हे का, त्यावेळेला त्याला ईय प्रत्यय लावायचा नाही. दिनचर्या सांगितलंय, पण दिनचर्येचा हेतू काय, स्वास्थ्य रक्षण. स्वास्थ्य रक्षणार्थ दिनचर्या सांगितलेली आहे, म्हणून दिनचर्येय असं नाही झालं, दिनचर्या अध्याय, ऋतुचर्या अध्याय असं झालं. तेव्हा अध्यायाचं नामकरण याच्यामध्ये सुद्धा काहीतरी शास्त्र आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे. ही झाली रचनाशैली. मग आता बाकीचं रचनाशैली तुम्हाला माहिती आहे की किती स्थानं आहेत, किती अध्याय आहेत, किती सूत्र आहेत, ते बाकी सगळं ते जे काय ते तुम्हाला सगळं माहिती आहे, त्याच्या मी रिपीट करणार नाही. प्रत्येक संहितेमध्ये स्थानं किती, अध्याय किती, प्रकरण किती, प्रत्येक अध्यायाची प्रकरण असतात, सूत्र किती, हे सगळं तुम्हाला माहिती किंवा माहिती करून घ्या नंतर. दुसरं आहे भाषा शैली. आता कशी भाषा शैली म्हणजे काय, तर चरक काय, सुश्रुत काय, वाग्भट काय, काश्यप काय, हे ग्रंथ गद्य पद्यात्मक आहेत. अष्टांग हृदय हा फक्त पद्यात्मक आहे, पण अष्टांग संग्रह, वाग्भट म्हणजे अष्टांग संग्रह, हा गद्य पद्यात्मक स्वरूपात्मक आहे. जो ग्रंथ गद्य पद्यात्मक स्वरूपात असतो त्याला चंपू ग्रंथ असं म्हणतात. नाव लिहून ठेवा. जो ग्रंथ गद्य आणि पद्य असा दोन्ही स्वरूपामध्ये असतो
त्याला चंपू ग्रंथ असं म्हणतात. आपले सगळे संहिता ग्रंथ हे चंपू ग्रंथ आहेत, एक्सेप्ट अष्टांग हृदय. आता गद्य म्हणजे काय आपल्याला काहीच माहित नाही, आहे की नाही? कारण आपण व्याकरणाचा, छंदांचा, अलंकारांचा, निरुक्तांचा, शिक्षेचा, कल्पाचा अभ्यासच केला नाही किंवा आपल्याकडनं करून घेतला नाही. आपण फिजिक्स शिकलो, केमिस्ट्री शिकलो, बायोलॉजी शिकलो आणि अचानक आयुर्वेदाला आलो. मग आम्ही पवी धड अभ्यासलं नाही, ना धड संस्कृत अभ्यासलं नाही आणि अर्ध्या अळकुंडामध्ये पिवळे आहोत. मग काय आहे गद्य म्हणजे काय? तर गद्याची व्याख्या आहे वृत्त बंधोज्झितम, वृत्त बद्धोज्झितम गद्यम. उज्झितम याचा अर्थ नसलेलं, म्हणजे जे वृत्तात बांधलेलं नाही त्याला गद्य असं म्हणतात. ज्याच्यामध्ये वृत्त नाही, कोणतेही छंद नाहीत, कोणतेही लालित्य नाही, त्याला म्हणजे ललित पूर्ण रचना नाही, काहीतरी त्याला गेयता नाहीये, त्याला गद्य असं म्हणतात. आता चरकामध्ये एकूण 9,295 श्लोक आहेत. आत्ताच्या चरकामध्ये आपल्या समोर जो चरक आहे त्याच्यात 9,295 श्लोक आहेत. त्यापैकी 1159 गद्यसूत्र आहेत. लिहून घ्या संख्या, 1159 गद्य संख्या, गद्यसूत्र आहेत आणि बाकीचे जवळजवळ 2/3 हे पद्य आहेत. आता गद्यामध्ये 3 क्रायटेरिया असले पाहिजेत गद्याचे, उत्तम गद्याचे. पहिलं शुद्धता, लिहून घ्या एक एक. शुद्धता म्हणजे काय? शब्दक्रम महत्वाचा आहे. अशुद्ध रचना नसली पाहिजे, अशुद्ध शब्द नसले पाहिजेत. तुम्हाला चरकामध्ये, सुश्रुतामध्ये, अष्टांग हृदयामध्ये, अष्टांग संग्रहामध्ये, काश्यपामध्ये एकही अशुद्ध शब्द सापडणार नाही. हे त्रिकाल सत्य आहे. नॉट अ सिंगल word which is grammatically incorrect. Not a single word. Each and every word is grammatically 100,000% correct. Without doubt. शुद्धता. दुसरा नियम आहे योग्यता. योग्यता याचा अर्थ अल्पाक्षरामध्ये भरपूर सांगायचं आणि स्पष्टता असली पाहिजे. काय जे वर्णन करायचंय ते स्पष्ट असलं पाहिजे, गूढ नसलं पाहिजे, काहीतरी गोलमाल लिहून ठेवलेलं असं नसलं पाहिजे. चरक तुम्ही वाचायला घ्या, कुठेही तुम्हाला काहीतरी गडबड आहे असं वाटणार नाही, स्पष्ट आहे. सुश्रुत कोणताही ग्रंथ आहे आयुर्वेदाचा, कोणताही स्पष्ट वर्णन आहे. टीकाकारांमध्ये गडबड आहे बरं का. टीकाकारांच्या रचनेमध्ये कधी कधी गडबड होते, त्यांना काय म्हणायचंय ते कळत नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. दोषक्ष वृद्धी आणि दोषक्षय असे 2 प्रकार आहेत. चक्रपाणींनी काय म्हणलंय 17व्या अध्यायामध्ये की दोषवृद्धीने जसा व्याधी होतो तसा दोषक्षयाने होत नाही. याचा अर्थ मी असा काढला की दोषक्षयाने व्याधीच होत नाही असं काढलं लोकांनी, आणि त्यामुळे व्याधी होतो म्हणजे काय होतो, फक्त दोषवृद्धीने होतो, एवढंच लक्षात आहे. हा असा अर्थ नाहीये चक्रपाणींना म्हणायचा. चक्रपाणींना अभिप्रेत अर्थ काय आहे, जसा दोषवृद्धीने व्याधी होतो तसा दोषक्षयाने होत नाही. याचा अर्थ व्याधी होत नाही असं नाहीये, त्याची पद्धती वेगळी आहे, संप्राप्ती वेगळी आहे. मी उद्या म्हंटल की आता ज्या मुलीने गाणं म्हटलं तिचा आवाज लता मंगेशकर सारखा नाहीये, म्हणजे काय तिला गाता येत नाही का? गाता येतं, चांगलं गाता येतं, पण लता मंगेशकरांचा जसा आवाज आहे तसा नाही. याचा अर्थ हिचा आवाज वेगळ्या पद्धतीचा आहे, आवाजाचा पोत वेगळा आहे, त्यांचा आवाजाचा पोत वेगळा आहे. तसं दोषवृद्धीने होतो व्याधी तसा दोषक्षयाने होत नाही. याचा अर्थ या 2 वेगवेगळ्या संप्राप्ती आहेत. मग दोषक्षयानेही व्याधी होतो असं त्यांना म्हणायचंय. दुसरा एक संदर्भ 7व्या टीकेमध्ये 5व्या अध्यायामध्ये
सूत्र 50 टीका आहे, त्यात ते असं म्हणतात, आपल्याला सात्म्य म्हणजे काय वाटतं? या अभ्यासाने सात्म्य झालेलं, ओक सात्म्य. उद्या मी म्हणलं तुम्हाला की एक माझ्याकडे रुग्ण आला, समजा तो म्हणला की सर मी आज आंघोळ नाही केली, उद्याही नाही केली, परवाही नाही केली, महिनाभर आंघोळ नाही केली. आता आंघोळ न करणं त्या रुग्णाला सात्म्य झालं, होईल का हो सात्म्य? नाही होणार. आज दात नाही घासले, उद्या पण नाही घासले, परवा पण, महिन्यात 6 महिने दात नाही घासले, सात्म्य होईल का अभ्यासाने? नाही होणार. तुम्ही 7 दिवस रोज शिकरण खाऊन बघा आणि काय होतंय मला सांगा. किंवा एवढं वाटी भरून दही रोज खा, 7 दिवस फक्त, 8व्या दिवशी मला भेटान काय होतं सांगा. हे सात्म्य नाही होऊ शकत तुम्हाला अभ्यासाने. अभ्यासाने सात्म्य कोणाचं होतं? फक्त हितकरांचंच होतं. अष्टांग हृदय, सूत्रस्थान, अध्याय 7, सूत्र क्रमांक 53, त्याची हेमाद्री टीका. हेमाद्री असं म्हणतात, अपथ्यस्य सात्मीकरणम निषेधती. अपथ्याचं सात्मीकरण होऊ शकत नाही, त्याचा निषेध केलेला आहे. याचा उलटा अर्थ काय? पथ्याचं सात्मीकरण करावं, हितकराचं सात्मीकरण करावं. कारण अपथ्याचं सात्मीकरण म्हणजे अभ्यास केला तर तो व्याधीचा हेतू आहे. समजतंय मला काय म्हणायचंय? आता चक्रपाणी टीका करताना काय गोळ घातला माहिती का? की चक्रपाणी टीका तुम्ही मूळ वाचा, चक्रपाणीने लिहिलेली, की आशी विषाप्रमाणे अभ्यास सात्म्य हे बाधाकर नसतं. आशी विष म्हणजे सर्पविष. याचा अर्थ बाधाकर असतं, पण सर्पविषाप्रमाणे त्वरित बाधाकर नाही, हा अर्थ आम्ही समजून नाही घेतला. तेव्हा योग्यता असली पाहिजे, तुमच्या बोलण्यामध्ये स्पष्टता असली पाहिजे, असा घोटाळा नसला पाहिजे. म्हणजे कभी हा कभी ना, किंवा तू ही तो मुझको बता दे चाहू मैं या ना, असं गाणं आहे. म्हणजे तू मला सांग मी तुझ्यावर प्रेम करू का नको. हे काय? योग्यता नाहीये, स्पष्टता नाहीये कुठेही. म्हणजे तू कुठे एंगेज नसशील तर मी तुझ्यावर प्रेम करतो, नसेल तू एंगेज असशील तर मग आपण जस्ट फ्रेंड्स राहूया. ही सध्याच्या पिढीचं गाणं आहे, तुमच्या पिढीचं गाणं आहे, तू ही तो मुझको बता दे चाहू मैं या ना. हे योग्यता नाहीये. योग्यता कशात आहे? एक तू ना मिला सारी दुनिया मिले भी तो क्या है. एक तू नाही मिळालास मला, सगळी दुनिया मिळून सुद्धा मला काही उपयोग नाही, हेही प्रेम आहे, ही योग्यता आहे. हे समजलं पाहिजे आपल्याला. शब्दांमध्ये योग्यता पाहिजे. आणि तिसरं आहे सुंदरता. अतिशय लालित्यपूर्ण, बोर नाही झालं पाहिजे वाचताना. तुम्ही चरक घ्या, वाचायला बोर नाही होत. शब्दांची योजना, सुंदर रचना आहे. गद्यात सुद्धा लालित्यपूर्ण रचना आहे. शब्द रचना तुम्हाला खेचून ठेवते. म्हणजे 3 गोष्टी पाहिजेत: शुद्धता, योग्यता आणि सुंदरता. हे माझ्या मनचं नाहीये बरं काय, शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. विविध ग्रंथांमधलं मी एकत्र करून तुम्हाला सांगतोय. आता गद्याचे प्रकार आहेत बरं का, आणि हे सगळे प्रकार चरकांनी, अग्निवेशांनी मुक्त हस्ते वापरलेले आहेत. हे तुम्हाला कुठेही मिळणार नाही, परत लिहून घ्या. गद्याचे 4 प्रकार आहेत. पहिला आहे मुक्तक. मुक्तक याचा अर्थ ज्याच्यामध्ये समासविरहित शब्द आहेत. शब्द कसे आहेत? समास नाहीये, कोणताही समास नाही, आणि लहान लहान वाक्य पद आहेत. म्हणजे अन्नम वृत्तीकरणाम, सुराश्रमहरणाम, जलम जीवनियान, असे जे काय आहेत, अग्र्य, आपले सगळा अग्र्य संग्रह जो दिलेला आहे हा मुक्तक स्वरूपामधला आहे. म्हणजे समास कुठेही नाही आणि लहान लहान वाक्य आहेत, छोटे छोटे पद आहेत. अन्नम वृत्तीकरणाम, अग्र्यहा, लहान वाक्य, सोपे सोपे सुटसुटीत वाक्य आहेत. दुसरा प्रकार आहे वृत्तगंधी. वृत्तगंधी याचा अर्थ त्याच्यामध्ये कुठेतरी वृत्ताचा भाग असतो, किंचित गेयता. गद्यातही किंचित एक गेयता असते, म्हणजे असे छान त्याला
लयीत म्हणता येतं, ते गद्य सुद्धा लयीत म्हणता येत असं. त्याला वृत्तगंधी म्हणतात. चरक सूत्रस्थान अध्याय 29 6वा श्लोक हा या पद्धतीचा आहे. तिसरा आहे उत्कलिका. तिसरा प्रकार आहे गद्याचा उत्कलिका. उत्कलिका म्हणजे मोठे मोठे वाक्य असतात, 3-3 ओळीचं एकच वाक्य असतं आणि समास असतात, त्याच्यामध्ये अनेक समास असतात. मी माझा तुम्हाला एक अनुभव सांगतो. मी पीएचडीचं काम करत असताना मला सगळ्यात त्रास पहिला 2.5 महिने गंगाधराचा टीका वाचताना झाला की मला त्याचा अन्वयच कळायचा नाही, त्याला काय म्हणायचं तेच कळायचं नाही. त्या तुलनेने चक्रपाणी सोपा आहे, योगींद्रनाथ तर सगळ्यात सोपा आहे, आणि दुसरं टीका सरस्वती तर आणखीन सोपे आहेत, कारण ते कालता जवळच आहे. 4 टीकाकारांचा अभ्यास केला मी. पण गंगाधराची भाषा भयंकर अवघड आहे. सगळी ती न्याय वैशेषिकांची आणि दार्शनिक भाषा सगळी आहे. काही जाम कळत नव्हतं मला. 2.5 महिने मी फक्त त्याची भाषा शिकण्यात घालवले गंगाधराची, आणि मग पुढे काम केलं. पण विमान 3 मध्ये ज्या ठिकाणी एक सूत्र आहे, जनपद ध्वंसाचं वर्णन करून झाल्यानंतर ते प्राग उत्पत्ती कशी झालेली आहे व्याधींची असं वर्णन आहे, आणि त्याच्यामध्ये असं एक सूत्र आहे, युगे युगे पादहानी वगैरे असं सूत्र. या श्लोकावरती 16 पाने टीका आहे. किती? 16 पानं आहेत टीकेची. आणि मला त्या टीकेचा अन्वयच लागेल की याला काय म्हणायचंय चक्रपाणीला. सगळी पदं षष्टी विभक्तीमध्ये, सगळी तुम्ही काढून बघा गंगाधर टीकेची. आणि भयंकर म्हणजे मला डोकेदुखी झाले की याला काय म्हणायचं हेच कळत नाही. मग सोडून दिलं सगळं, म्हटलं जाऊ दे, सोडून देऊ आपण, पीएचडीच बंद करून टाकू. वैतागलो भयंकर. पण म्हणलं एक दिवशी असं बसलो, 2-2.5 महिने गेले असे. एक दिवशी बसलो, वाचायला बसलो, म्हटलं आता एक काम करू, आपण टीका पूर्ण वाचू, सुटी सुटी नाही, पूर्ण 16 पानं एका दिवसात वाचून काढू, काय कळेल ते कळेल. आणि गंमत अशी आहे की क्रियापद सुरुवातीला आहे, मग मध्ये सगळ्या षष्टी विभक्तीची पद आहेत, आणि सगळ्या शेवटच्या पानावरती कर्ता आहे. मग तो अन्वय लागला मला. आता हे काय आहे? ही उत्कलिका आहे रचना, मोठे मोठे वाक्य. अशी रचना कुठे आहे? चरक चिकित्सा अध्याय 1 म्हणजे रसायन अध्याय, 2रा पाद आणि 3रं सूत्र. प्राणकामी या अध्याय जो आहे त्याच्यामध्ये ही अशा प्रकारची रचना आहे. 4था प्रकार गद्याचा तो म्हणजे चूर्णक. चूर्णक मध्ये काय असतं की लहान लहान पद असतात आणि पण समास असतात. पहिलं मुक्तकामध्ये लहान लहान पद आहेत पण समास नाही, आणि आता लहान लहान वाक्य आहेत पण समास आहेत. उदाहरणार्थ चरक सूत्रस्थान 12वा 8वा अध्याय म्हणजे वायू तंत्र यंत्रधरा, प्राणोदान समान व्यान अपानात्मा, प्रवर्तका ज्येष्ठांना मुच्चावचाना, नियंता प्रणता. वाक्य लहान लहान आहेत पण समास आहेत मध्ये मध्ये. याला म्हणतात चूर्णक रचना. आता ही जी रचना आहे ही बाणभट्टांनी सांगितलेली आहे. 4 प्रकारे बाणभट्टांनी सांगितलेले, आणि चरकामध्ये हे 4ही प्रकार सापडतात तुम्हाला. आता पुढचा प्रकार पद्य. चरकाची 2/3 रचना पद्यामध्ये आहे, आणि एकूण 13 छंदांचा वापर चरकांनी केलेला आहे. वाग्भटांनी मात्र प्रचंड प्रमाणामध्ये पद्यांचा वापर केला अष्टांग हृदयामध्ये, आणि केवळ एका अध्यायामध्ये 15व्या जवळजवळ 30 ते 32 वृत्तांचा वापर त्यांनी केलेला आहे. मालिनी वृत्त, शार्दूल विक्रीडित आहे, अनेक प्रकारचे वृत्त त्यांनी वर्णन केलेले आहे. म्हणजे मदन मधुक लंबा, निंबबिंबी विशाला, त्रपुसकुटज मूर्वा, देवदाली कृमिग्नम, मंदाक्रांता म्हणते तिजला, वृत्त ते मंद चाले. है की नाही? अशी रचना आहे. आता हे मदन मधुक लंबा, निंबबिंबी विशाला, त्रपुसकुटज मूर्वा, देवदाली कृमिग्नम, विदुरदहन चित्रा, कोशवत्य करण. आता जे एलादी गणन, एला स्पृक कचोर रोहिणी, मांशी मांसी व्यामकम, हे काय? शार्दूल विक्रीडित आहे. म्हणजे आपण लग्नात म्हणतो ना, लग्नातलं जे मंगलाष्टक असतं शार्दूल विक्रीडित असतं. हे वापरलंय वाग्भटाने 15व्या अध्यायात एलादी गणात वापरलेलं आहे. आता तुम्ही हा अभ्यासच कधी केला नाही तर तुम्हाला ही मजा कशी येईल? पण अभ्यास पाहिजे याचा.
संहिता वाचकात जो वाचतो आहे त्याला याचा अभ्यास पाहिजे, कामापुरता पाहिजे, आपल्या आपल्या कामापुरता पाहिजे. आता वृत्ताचे दोन प्रकार आहेत. एक आहे वृत्त आणि दुसरा आहे जाती. म्हणजे वृत्तपद्य आणि जातीपद्य. वृत्तामध्ये अक्षर गणना असते, याचे 3 प्रकार आहेत: सम, अर्धसम आणि विषम. आणि जातीमध्ये मात्रा रचना, मात्रा गणना असते, म्हणजे किती मात्रेत आहे. म्हणजे अनुष्टुप छंद आहे तर अनुष्टुप छंदामध्ये एका चरणामध्ये 16 पद 16 वर्ण असतात. एका ओळीमध्ये 32 वर्ण असतात. हे ठरलेलं आहे. असं असेल तर ते अनुष्टुप छंद आहे. वाग्भटांनी प्रश्न प्रमाणामध्ये वापरलेला आहे. आता रीती नावाचा एक प्रकार आहे. रीती पद्यामध्ये. रीती याचा अर्थ पद्याची रचना करताना पदांचं संघटन कसं केलेलं आहे. तुम्ही पद्य ज्या वेळेला वाचाल तेव्हा त्या पदांची रचना कशी केलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण गणपतीचं आरती म्हणतो की नाही, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, काय पुढे काय जोर जोरात म्हणतो आपण. हे पद्य आहे ना, याची रीती समजली पाहिजे तुम्हाला. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, हो वार्ता विघ्नाची, जो टाळ्या वाजव चाललंय जोर जोरात. काय वार्ता विघ्नाची काय, खालच्या ओळीते न उरवी. पण आपण लक्ष देत नाही. आपण काय म्हणतो, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जया. म्हणजे काय, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची न उरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. याला म्हणतात रीती. पदांचं संघटन कसं आहे, कशा पद्धतीने पद रचना केलेली आहे. सोपं उदाहरण सांगतोय. वायू पित्तम कफश्चेती त्रयो दोषा समासतः. काव हाच क्रम का, पित्तम वायू कफश्चेती का नाही, कफम वायुम पित्तम च दोषा असा का, वायू पित्त कफम हाच क्रम का. याचा काहीतरी विचार असेल ना वाग्भटांचा. हे समजणं म्हणजे रीती. मग रीती आपल्या संस्कृतमध्ये 4 प्रकारच्या रीती असतात पद्यांच्या. आणि या 4ही प्रकारच्या रीती आपल्या सगळ्या संहिताकारांनी सगळीकडे वापरलेल्या आहेत. उदाहरणार्थ पहिलं आहे वैदर्भी रीती. वैदर्भी म्हणजे विदर्भात निर्माण झालेली वैदर्भी. याच्यामध्ये अत्यंत लालित्यपूर्ण रचना असते, अत्यंत रसिक. कालिदासाची सगळी रचना याची पद्धतीची अत्यंत लालित्यपूर्ण, म्हणजे मधाळ रचना, अत्यंत सुंदर रचना. म्हणजे गाणी कशी असतात बघा. अधूरा हूं मैं अफसाना जो यादाऊ चले आना, मेरा जो हाल है तुझ बिन वो आकर देख के जाना. कुठलं गाणे, नैना बरसे रिमझिम रिमझिम. काय रचना आहे बघा ही. याला म्हणतात एक लालित्यपूर्ण रचना आहे. किंवा तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ. ऐकून बघा ही गाणी. जुनी गाणी जरा ऐका. नवीन गाण्यात काय, फेविकॉल से किंवा काय, सुबह सवेरे उठ के मैंने ये क्या कर लिया, मेरे सैया जिससे आज मैंने ब्रेकअप कर लिया. ही काय रचना नाही, हे काहीतरी टलाट लावलेलं आहे. हे काय गाणी नाहीये ती. हे सगळं डोकं ज्यांचं संपलेलं आहे ना, यांनी लिहिलेलं आहे सगळे. किंवा मैंने कोई जादू नहीं किया तू ही मेरे पीछे आया पिया. हे काय गाणं आहे. गाणं काय पाहिजे. जुनी गाणी ऐका एकदा जरा. तिची रचना आहे लालित्यपूर्ण रचना. ही रचना म्हणजे वैदर्भी. ही अशी रचना चरकाच्या 26व्या अध्यायात आहे. त्रिमर्मी चिकित्सा अध्याय ना, हा सगळा या वैदर्भी रीतीमध्ये आहे. दुसरी रीती आहे गौडी, म्हणजे गौड देशामध्ये निर्माण झालेली. त्याच्यामध्ये अत्यंत समास असतात, मोठे मोठे समास असतात. पद्यात समास असतात मोठे मोठे. म्हणजे उदाहरणार्थ चरक लिहून घ्या संदर्भ. चरक चिकित्सा 12वा अध्याय आणि 52वा श्लोक. मोठे मोठे समास. तिसरं आहे पांचाली, म्हणजे पांचाल देशात निर्माण झालेली रीती. त्याच्यामध्ये वैदर्भी आणि गौडीचं मिश्रण असतं. हे समास पण मोठे मोठे असतात, पण रचना लालित्यपूर्ण असते. चरक चिकित्सा अध्याय 4 सूत्र नंबर 69, 4/69 चिकित्सा असतात. आणि चौथी रीती आहे लाटिका. याच्यामध्ये अगदी कोमल साधे सोपे पद असतात आणि रसाळ रचना असते.
हे चरक चिकित्सा 4था अध्याय 109 नंबरचा श्लोक. अशा चारही पद्धतीच्या रीती याच्या आपल्या ग्रंथामध्ये वर्णन केल्या आहेत. आता पद्यामध्ये अजून एक महत्वाचा विषय आहे, तो म्हणजे यती. यती याचा अर्थ कुठे थांबायचं. आयु कामयमानेन धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेदोपदेशेषु विधेय परमादरः. आपण थांबलो मध्ये, आयु कामयमानेन थांबलो, धर्मार्थ सुख साधनम परत थांबलो, आयुर्वेदोपदेशेषु विधेय परमादरः. हे याला म्हणतात यती. जिथे गॅप घ्यायचा थोडासा 1 सेकंदाचा, त्याला यती. गद्यामध्ये असं नाही. पद्यामध्ये एका ओळीमध्ये 2 यती असतात. पण तुम्ही जर तोडतच राहिले, आयु कामयमानेन धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेद उपदेशेषु विधेय परमादरः, ते काय अर्थच नाही. त्याला एक लय असली पाहिजे तुमच्या बोलण्यात. श्लोक म्हणताना ते लयीत म्हटले गेले पाहिजे, तर त्याला महत्व आहे. म्हणजे नुसतं म्हणायचं नाही, मदन मधुक नंबा निंब बिंबी शास्त्र देवदाली कृमेन विदोलन चित्रा भाऊ सत्य करंजा विद कणलवणाच्या सर्षपछात, हे काय याला पाठांतराला अर्थ नाही. मदन मधुक लंबा निंब बिंबी विशाला त्रपुस कुटज मूर्वा देवदाली कृमिघ्नम विदुल दहन चित्रा कोशवत्यौ करंजा कणलवण वचैला सर्षपश्चर्दनानी निकुंभ कुंभ. आता बघा चाल बदलली. आता निकुंभ कुंभ त्रिफला गवाक्षी स्नुक्षंकिनी नीलिनी तिलवकानी शम्याग कंपिल्लक हेम दुग्धा दुग्धम च मूत्रम च विरेचनानी. कारण वृत्त बदललं, चाल बदलली. हे अख्खा 15 अध्याय वेगवेगळे, प्रत्येक श्लोक वेगळ्या वृत्तात आहे. दिस इज द ब्युटी ऑफ आवर सायन्स. की एक मेडिसिन सारखा शास्त्राचा ग्रंथ हा गद्यामध्ये आणि पद्यामध्ये एवढ्या सगळ्या विषयांचा उपयोग करून लिहिलेला आहे. हे दुर्दैवाने कोणीही शिकवतच नाही वर्गामध्ये. आणि त्यामुळे याची इंटरेस्ट निर्माण कसा होईल या विषयामध्ये. तुम्हाला उत्कंठ निर्माण झाली की तुम्हाला शोधायला पाहिजे तुम्ही की गद्याचे मुक्तकाचे प्रकार कुठे आहेत, वृत्तगंधीचे प्रकार कुठे आहेत, चूर्णकाचे प्रकार कुठे आहेत, उत्कलिकेचे प्रकार कुठे आहेत, पद्याच्या ज्या रीती आहेत ती वैदर्भी कुठे, गौडी कुठे, लाटिका कुठे, पांचाली कुठे, हे तुम्हाला आता कळलं पाहिजे. एक एक उदाहरणं मी सांगितलीत तुम्हाला. थोडा याच्यावर अभ्यास करा अजून. आता संहिता अध्ययन करताना काही नियम पाळले पाहिजेत. अनेकदा मला हा प्रश्न विचारला जातो की सर, विशेषतः नॉर्थ इंडियामध्ये हा प्रश्न विचारला, साऊथ इंडियामध्ये हा प्रश्नच येत नाही, कारण ते सगळे ग्रंथ वाचतात. वाग्भट का असं पण ते वाचतात. चरक वाचणं फार अवघड आहे तिथे, पण वाग्भट वाचतात, अगदी मनापासून मनोभावे वाचतात. नॉर्थला सगळं अवघडच झालेलं आहे. सगळं मॉडर्न, डोक्यात सगळं मॉडर्न आणि तोंडावर सगळं आयुर्वेद, असा सगळा प्रकार. काही त्याच्यातही चांगले अपवाद आहेत. उत्तम अध्ययन असलेले, संहितांचे अध्ययन असलेले काही लोक आहेत, पण हाताच्या बोटावर मोजणे इतके. त्या मानाने महाराष्ट्रामध्ये बरी पद्धती, गुजरातमध्ये जरी बरं आहे वातावरण, कर्नाटकामध्ये जरा बरं वातावरण. तर हा प्रश्न विशेषतः नॉर्थ साईडला कुठे निरूपण झालं तर हा प्रश्न असतो की सर, आम्ही संहिता वाचायच्या कशा. तर पहिलं काय करा, पहिलं अथ ते इति वाचून काढा. किती समजतंय, काय समजतंय याचा विचार करू नका. जस्ट रीड इट. अथ ते इति कादंबरी सारखं वाचून काढाय. तुम्हाला ऍटलिस्ट पहिल्या वाचनामध्ये एवढं कळेल की कुठला विषय कुठे वर्णन केलेला. म्हणजे अतिसाराचे 36 प्रकार हे सिद्धिस्थानामध्ये वर्णन केलेले आहेत. अतिसार अध्यात वर्णन नाही केलेले. प्राणवह स्रोतस हे शिरप्रदेशी पण आहे, हे सिद्धिस्थान 9व्या अध्यात वर्णन केलेलं आहे. विमानस्थानामध्ये स्रोत विमान अध्यात वर्णन नाही केलेलं. तिथे फक्त हृदय मूलम दशधमने एवढं काय महास्रोतस्य एवढं वर्णन केलेलं आहे मूलस्थान. पण शिरस्थान हे पण एक मूलस्थान आहे. हे सिद्धिस्थानाच्या 9व्या अध्यात आहे, 4थ्या श्लोकामध्ये. शिरसी इंद्रियाणी इंद्रिय प्राणवहानी स्रोतांश असं सूत्र आहे चरकाचं. मर्माघाताचं वर्णन सिद्धिस्थानामध्ये आहे, ते कळलं पाहिजे. क्लैब्याचं वर्णन योनी व्यापदामध्ये आहे, पण संज्ञा नाश, संन्यास आणि मूर्छा याचं वर्णन सूत्रस्थानामध्ये आहे.
व्याधीचे 3 प्रकार, कर्मच, दोषच आणि दोषकर्मच, हे सुश्रुतांनी सूत्रस्थानात सांगितलेले नाहीयेत. उत्तर तंत्राच्या 40व्या अध्यायात अतिसार चिकित्सा अध्यायात सांगितले. पूर्ण वाचलंच नाही तर यातली कुठला विषय कुठे वर्णन केलाय हे कसं कळणार? म्हणून पहिलं वाचन, एखादा जो ग्रंथ तुम्ही समजा सुश्रुत घेतलाय तर अथ ते इति वाचा, त्यातलं किती लक्षात राहतं याचा विचार करू. जस्ट रीड इट. नंतर मग पुढच्या वाचनामध्ये तुमचं एक एक गोष्टी ऍड होतं. म्हणजे पहिल्यांदा 2 गोष्टी कळल्या, दुसऱ्या वर्षाला अजून एक गोष्ट कळेल. नंतर एका विषयाचा अभ्यास करा, म्हणजे दोष असं घ्यायचंय आणि सगळे श्लोक दोषांचे एकत्र वाचून काढायचे. कुठे कुठे शब्द आलेला आहे सगळं वाचून काढा. अतिसार अभ्यास करायचा आहे तर जिथे जिथे अतिसार सगळीकडे आहे तो सगळा वाचून काढा आणि मग त्याचा एकत्र लिंक लावा. तंत्रवृत्ती म्हणायला, तंत्रवृत्ती ही समुच्चय किंवा अतितावेक्षण अनागतावेक्षण ही दुसरी पद्धती आहे. आणि तिसरी पद्धती आहे तिसरा स्टेज, टीकांच्या सगट वाचायचं. म्हणजे एक चरक घेतला तर त्याची चक्रपाण एक टीका घ्या कोणती तरी आणि ती टीका वाचायची, टीकेचा अर्थ बघायचा आणि कृपया करून आजपासून भाषांतर बंद करा वाचणं. अत्यंत घोड चुका आहेत भाषांतरामध्ये. सो एक उदाहरण सांगतो तुम्हाला. चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 13वा, सूत्र 51 ते 56 याचं भाषांतर आजपर्यंत मी जेवढे भाषांतराची पुस्तकं वाचली त्यात सगळीकडे चुकीचं भाषांतर आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू जे काय असतील ते सगळे चुकीचं. चक्रपाणींनी सुंदर टीका केलेली आहे, ती वाचतच नाही कोणी. चक्रपाणींनी अर्थ दिलेला आहे की याचा खरा अन्वय अर्थ काय आहे तो कोणी वाचत नाही. आणि आपल्याला मनाला येईल ते मेरे मन को भाया कुत्ता काटके खाया, मनाला येईल ते भाषांतर करतात. तेव्हा कुठलंही मराठी पुस्तक, मी नाव कोणाचं घेत नाही, कोणत्याही भाषांतराचं पुस्तक वाचू नका. डायरेक्ट मूळ चरक वाचा, बरोबर कोश घ्या. मोबाईलचा वापर करता तर मोबाईलमध्ये शब्दकल्पद्रू, वाचस्पत्यम, धातुरूपमाला असे अनेक अमरकोश, असे सगळे कोश ऍप स्वरूपामध्ये फ्री अवेलेबल आहेत. ते वापरा. मी वापरतो. एखादा गेम कमी असला मोबाईलमध्ये तर चालेल, पण हे ऍप ठेवा. चरक, सुश्रुत, अष्टांग हृदय, अष्टांग संग्रह, माधव निदान याचे ऍप अवेलेबल आहेत. 250 रुपयाला एक ऍप आहे, पण घ्या. सर्चेबल आहेत ते. इन्स्टिट्यूट ऑफ ई आयुर्वेदा नावाच्या वेबसाईट तर्फे ते ऍप केले गेलेले आहेत. सर्च करा. तेव्हा टीका सगट तिसरी स्टेज आहे, टीके सगट वाचायची. आणि चौथी स्टेज आहे एका संहितेचे सगळे टीकाकार कंपॅरेटिव्हली वाचायचे. म्हणजे एक सूत्र घ्यायचं आणि त्याच्यावर जेवढे अवेलेबल टीका आहेत त्या सगळ्या एका खाली एक वाचायच्या आणि त्याचाच अभ्यास, तौलनिक अभ्यास करायचा. जे मी विमानस्थानामध्ये केला, माझा PhD. 4 टीकांचा अभ्यास, विमानस्थानावरती 4 टीका अवेलेबल आहेत, त्यांचा एकत्रित तौलनिक अभ्यास केला. 5वी अवस्था अध्ययनाची अशी आहे की एका टीकाकाराने 2 संहितांवरती किंवा 3 संहितांवरती टीका केलेली असेल. जसं चक्रपाणीने चरकावरती आयुर्वेद दीपिका लिहिली आणि सुश्रुतावरती भानुमती लिहिली. या 2 टीकांचा तौलनिक अभ्यास करायचा, जो मी आता करतो आहे सध्या. मजा येते. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. तेव्हा या अध्ययनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत संहिता अध्ययनाच्या. तर सुरुवात तुम्ही कराल तर आधी नुसता वाचा ग्रंथ, मूळ ग्रंथ. आडलं तर टीका बघा, कोश बघा, आणि तरी समजलं नाही तर मग पहिलं भाषांतर बघा. पण भाषांतरावरती फार डिपेंड राहून स्वतःचे शब्दांचे स्वतः अर्थ लावा. पहिल्यांदा जरा त्रास होईल, पण नंतर नंतर ते जमायला लागेल. नंतर भाषांतराची गरज पण पडणार नाही, तुमचे श्लोक डायरेक्ट बोलतील. घ्या, अनुभव घ्या, याचा खूप मजा येते. संहिता वाचन अत्यंत आनंद, जसं आनंद मला झोप लागत नाही संहिताने वाचली. अतिशय आनंद. खरे मित्र थे आपले. तुम्हाला आयुष्यामध्ये कशाचीही
गरज पडणार नाही. तुम्ही जर संहिता तुमच्या जवळ तुम्ही केल्यात, कोणाची गरज पडणार नाही तुम्हाला. तुम्हाला कोण कोण दुखवतंय, कोण तुम्हाला काही टोचून बोलतंय, तुमच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये, किंवा कोणी काय काय काही कसाचाही फरक पडत नाही. कारण हे खरे मित्र आहेत तुमच्या आयुष्यातले, आणि ते तुम्हाला कधी सोडणार नाही. चरक तुम्हाला कधीही सोडणार नाही. नेवर. मी अनुभव घेतलाय. अतिशय एकटेपणाच्या काळामध्ये चरक काढून बसा, मग सगळं विसरून जा. तेव्हा संहिता वाचायचे हे पण एक ऍस्पेक्ट आहेत. आता अजून संहिता वाचताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर मूळ संहितेत सुद्धा अनेक ठिकाणी पाठभेद आहेत. म्हणजे एक टीकाकार एक वेगळा पाठभेद घेतो, दुसरा टीकाकार दुसरा पाठभेद घेतो. उदाहरण सांगतो. विमानस्थानाच्या 5व्या अध्यायामध्ये श्लोक तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. आहारश्य विहारश्य यस्या दोष गुणे समहा धातुबीर विगुणश्चापी स्रोत सांस प्रदूषक. हा पाठ तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पाठही केलाय श्लोक. हा पाठ चक्रपाणीने लिहिलेल्या टीकेत योगींद्रनाथ संहिताच्या टीकेमध्ये आहे. पण गंगाधरांनी वेगळा पाठ घेतलेला आहे. त्यांचा पाठ असा आहे. आहारश्य विहारश्य यस्या दोष गुणे समहा ऋतुबी विगुणश्चापी स्रोत सांस प्रदूषका. आणि याच्यावर टीका पण लिहिलेली आहे ऋतू विगुणाची, आणि ती बरोबर आहे. दोन्ही पाठ बरोबर आहेत. माझ्या पीएचडीच्या अध्ययनामध्ये मी या विमानस्थानातले जेवढे पाठभेद मला मिळाले, जवळजवळ 175 पाठभेद मला मिळाले. त्या सगळ्या पाठभेदांचं नलिफिकेशन केलं, सगळे दूर केले. त्या 175 पैकी 77 मला क्रिटिकल कमेंट करायला लागले. मग त्या तपासून घेतल्या 3 तज्ञांकडनं. हे माझं पीएचडीचं काम होतं. असं तुम्ही दुसरं स्थान घ्या कोणत्या तरी अभ्यासाला, एखादी दुसरी संहिता घ्या कोणत्या तरी अभ्यासाला, आणि असा अभ्यास करा. खूप मजा येते. काही दुसरं काही लागत नाही मग आयुष्यात. एक असं व्यसन लागतं त्याच. तिसरं आहे, अजून एक विचार तुम्हाला सांगतो बघा, विचार करून ठेवा. हा विचार मला वैद्य श्रीप्रसाद बावडेकरांनी सांगितलेला. तो काय माझा मूळ विचार नाहीये हा, त्यांच्याकडनं माझ्यापर्यंत आला आणि तो मी वापरतो. की जो ग्रंथ वाचतो आहे आपण, त्याचा कालिक विचार केला गेला पाहिजे. म्हणजे चरकाचा अग्निवेशाचा काळ कोणता, तो त्याच्या काळाप्रमाणे लिहिणार की नाही. आता तुम्ही जर का आजच्या 21व्या शतकामध्ये बसून आजच्या काळाला चष्मा लावून त्याचे श्लोक वाचायला गेला तर तुम्हाला काही कळणार नाही. आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला त्या काळात जायला पाहिजे, त्या काळाप्रमाणे विचार करायला पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, तर त्या काळात समकालीन जे जे काही साहित्य आहे ते पण जोडीला वाचलं पाहिजे. मग त्यात महाभारत आहे, रामायण आहे, उपनिषद आहेत, कालिदास आहे. म्हणजे चरकाच्या सगळ्या प्रोसेसच्या काळातले ग्रंथ आहेत सगळे. या सगळ्याचं अध्ययन पाहिजे. माझे 3 लेख आहेत. कालिदासाच्या साहित्यातील आयुर्वेद पत्रिकेमध्ये पण आणि मधुजीवनमध्ये पण ते प्रसिद्ध झालेले आहेत. ते अध्ययन करताना मला जे जे आयुर्वेद सापडा, म्हणजे आपलं अध्ययन करायचं कालिदासाचं, पण दृष्टी हवी आयुर्वेदाची. अध्ययन करायचं महाभारताचं, पण दृष्टी हवी आयुर्वेदाची. आता मी सध्या सुट्टी आहे, तर भागवताचा 1 अध्याय रोज वाचतो. चातुर्मास सुरू झालाय, चातुर्मासामध्ये एक ग्रंथ वाचावा असं म्हणतात. मी सध्या भागवत वाचतो. पण भागवत वाचताना मी भागवत म्हणून नाही वाचत, मी त्याच्यामध्ये आयुर्वेद काय मिळतो मला ते वाचतो. आणि तुम्हाला गंमत सांगतो, राजयक्ष्मामध्ये जे वर्णन केलेलं आहे अध्यायात, सूत्र 12, लब्ध्वा चतुर्विधम हेतुम समाविशती मानवान अश्विनौतौ हुंकृतौ असा शब्द आहे. त्याचं सगळं डिटेलमध्ये वर्णन भागवताच्या एका अध्यायात आहे, पहिल्याच खंडात. की हे जे सगळे सूक्ष्म जीवाणू आहेत हे अंतराळातून आलेले आहेत पृथ्वीवरती. इपिडेमिक यायच्या आधी आणि इपिडेमिक येऊन गेल्यानंतर ते कुठे असतात, तर त्यांची एक लेयर आहे अंतराळामध्ये, तिथून आलेले आहेत. आणि आता जयंत नारळीकरांनी नवीन एक रिसर्च केलाय मधल्या काळामध्ये. त्याच्यात त्यांनी हे प्रूव्ह केलंय की एव्हरी बॅक्टेरिया आणि एव्हरी व्हायरसेस ते
अंतराळातनं पृथ्वीवरती आलेले आहेत. चरकात वर्णन आहे असं. हेच वर्णन भागवतामध्ये पण आहे. आपल्याला वाटतं गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख शोध न्यूटननी लावला, कारण आपल्याला ते शिकवलं गेलेलं. पण शंकराचार्यांच्या शांकर भाष्य प्रश्नोपनिषदावरती त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचं वर्णन आहे. ते म्हणतात पृथ्वीव्याम या देवता, सूत्र आहे ते, आणि त्यांचा अर्थ त्याचा असा आहे की पृथ्वीवरती अशी एक देवता आहे, देवतामय शक्ती, की जी नसती पृथ्वीमध्ये तर पृथ्वीच्या वरती असलेल्या सगळ्या वस्तू अंतराळामध्ये तरंगत राहिल्या असत्या. हे कशाचं वर्णन आहे? गुरुत्वाकर्षणाचं वर्णन. पण आमच्या भारतीय शास्त्रांवरती विश्वास नाही, भारतीय आचार्यांवरती विश्वास नाही. आमचा सगळा विश्वास हा सगळा युरोपियन लोकांवरती आहे. तिकडनं इकडे आलं की आम्हाला ते बरं वाटतं. एखाद्या फॉरेनरनी कौतुक केलं आयुर्वेदाचं की आम्हाला बरं वाटतं. पण आपलाच एखादा माणूस संस्कृतमध्ये काय बोलायला लागला की येडे संस्कृतमध्ये बोलते. चेष्टा करतो आपण त्याची. हे ज्या दिवशी संपेल ना, तो सोनियाचा दिन, म्हणजे चांगला दिवस. तेव्हा कालिक विचार असला पाहिजे. आता कालिक विचार कुठे कुठे मदतीला येईल? तुम्ही बघा, अग्निवेशाचा काळ महाभारत काळातला, म्हणजे 5 ते 6,000 वर्षापूर्वी. चरकाचा काळ हा उपनिषदाच्या काळातला आहे, म्हणजे 3,000 वर्षापूर्वी. आणि दुडवलाचा काळ हा 10व्या शतकामध्ये. प्रत्येकाच्या काळामध्ये 1,500 ते 2,000 वर्षांचं अंतर आहे. पण तरी सगळा ग्रंथ हा एकसारखा वाटतो. का बरं? कारण त्यांची रचना करायची पद्धती एक प्रकारची. पण टीकाकारांमध्ये मात्र मतभेद आहेत. मग आता टीकाकारांमध्ये मतभेदासाठी तुम्हाला कोणता टीकाकार कोणत्या काळामध्ये आला हा तुम्हाला एका एक्स आणि वाय ऍक्सेस वरती मांडायला पाहिजे. वाय ऍक्सेस वरती तुम्ही काळ टाका आणि एक ऍक्सेस वरती तुम्ही टीकाकारांची नावं लिहा. मग पहिला टीकाकार कोण आहे? भट्टा हरिश्चंद्र, उपलब्ध माहिती असलेला, 4थं शतक. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, असा अभ्यास करून ठेवा, मला उत्तर तुम्ही मला नंतर बघू कोण देतो उत्तर. ज्या संहितेवरती 4थ्या शतकामध्ये भट्टार हरिश्चंद्रासारख्या व्यक्तीने संपूर्ण चरकावरती टीका लिहिलेली होती, सुदास, सुषेण अशा अनेक लोकांनी टीका लिहिलेल्या होत्या, हे सगळं खंडित झालं, टीका नष्ट झाल्या. अशा त्या संहितेवरती 10व्या शतकामध्ये दृढबलाला संपूर्ण करायला लागलं. म्हणजे मधल्या 600 वर्षामध्ये असं काय घडलं की ज्या ग्रंथावरती सगळी टीका होती लिहिलेली, ती टीका पण नष्ट झाली, तो ग्रंथही खंडित झाला आणि त्या मूळ ग्रंथाचं संपूर्ण करायला लागलं. अभ्यासाचा विषय की नाही हा? कोण करणार आहे याच्यावर अभ्यास? आपण नाही केला तर? तुम्हाला सांगतो, फॉरेनर लोक करतायत ना अभ्यास, परकीय लोक अभ्यास करतात. डॉमिनिक नावाचे एक वैद्य आहेत, जस्ट सर्च अबाउट हिम. रशियन का फ्रेंच माणूस आहे, मला डिटेल माहित नाही. पण त्यांचे जे सगळे पेपर आहेत नेटवरती अवेलेबल आयुर्वेदावरचे, ते तसे पेपर एकाही भारतीय माणसाचे नाहीत. पूर्ण मौलिक विचार, म्हणजे सगळे ऐतिहासिक सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि आपण काय काम करतो? पुनर्नवा मंडुरीन पांडू, त्रिफला गुगुळ, हायपरलिपिडेमिया असे आपले काम आहेत, याचा काहीही उपयोग नाही. डिग्री मिळेल, शास्त्राला, समाजाला आणि त्या व्यक्तीलाही काहीही उपयोग नाही. तिसरी गोष्ट, टीकांचा अभ्यास आवश्यक आहे. तुमची आत्ता जी तुम्ही ज्या वर्गामध्ये ज्या पायरीवर तुम्ही आहात त्यात तुम्हाला टीका आता समजेल असं नाही, अवघड आहे. आम्ही पण बीएमएस टीका वाचल्या नाही, कारण काही कळतच नव्हतं. एमडीला आल्यावरती टीका वाचायला घेतल्या आणि मग थोडं थोडं कळलं, अजूनही थोडं थोडं कळतंय. अजूनही सगळं कळलंय असं नाहीये, कळतंय काही काही गोष्टी नाही कळत. अभ्यास वाढेल तसं वाढेल, पण टीका वाचायचं आवश्यक.
आणि त्या चिकित्सेसाठी वाटायचं, साहित्यासाठी वाचायचं नाही. तिसरं, पुढची गोष्ट, संस्कृतचा अभ्यास पाहिजे, आवश्यक थोडा अभ्यास पाहिजे. म्हणजे विभक्ती कळली पाहिजे, प्रत्यय कळला पाहिजे, कोणता काळ आहे तो कळला पाहिजे, वर्तमान काळ आहे, भूतकाळ, भविष्यात येणार, प्रथम भूतकाळ, विद्यार्थ, आज्ञार्थ हे कळलं पाहिजे, क्रियापद कळलं पाहिजे, समास फोडता आले पाहिजेत, समास करता आले पाहिजेत, संधी सूत्र नाही कळलं चालतील एक वेळ, पण संधी फोडता आली पाहिजे, संधी करता आली पाहिजे, आणि कारकांचं ज्ञान पाहिजे, आणि थोडे तद्धित आणि थोडे प्रत्यय एवढे माहिती पाहिजे. मग तो अंत लबंत सगळे प्रत्यय ते सगळे थोडे थोडे माहिती पाहिजे. एवढा अभ्यास सफिशियंट आहे. म्हणजे 8वी 9वी 10वीचा जो संस्कृतचा अभ्यास आहे तेवढा जरी असेल तरी खूप सफिशियंट, तेवढंच आवश्यक आहे. आपल्याला काही संस्कृतमध्ये पंडित व्हायचं नाही. तिसरं, पुढची गोष्ट आहे, तंत्रयुक्तीचा अभ्यास पाहिजे. बिना तंत्रयुक्तीचा अभ्यास करायला गेला तर चरक असं म्हणतात, अर्थान भाग्यक्षय यथा, ज्याचा भाग्यक्षय झालेला आहे, भाग्यक्षय, त्याचा अर्थ कधी प्राप्त होत नाहीत. त्याप्रमाणे जो तंत्रयुक्तीचा अभ्यास न करता संहिता वाचतो त्याला काही अर्थ कळत नाही. तंत्रयुक्ती माहिती पाहिजे, शैली कशी आहे ते आपण बघितलं, त्याचा अभ्यास पाहिजे, पंच अवयवी वाक्यांचा वापर करता आला पाहिजे, प्रतिज्ञा, उदाहरण, उपनय, निगमन म्हणजे करून प्रत्यय सिद्धांत यामध्ये बसून त्याचा अभ्यास करता आला पाहिजे. परिभाषांचा अर्थ माहिती पाहिजे. परिभाषा 2 प्रकारच्या चरकामध्ये आहेत. एक आहेत शब्दवाही परिभाषा आणि दुसऱ्यात अर्थवाही परिभाषा. परिभाषांचा अभ्यास पाहिजे. म्हणजे त्यासाठी मग कोणती कोणती पुस्तकं आहेत, तर परिभाषा प्रदीप आहे, एक पारिषद्यम शारीरम नावाचा ग्रंथ आहे, शारीर मधल्या सगळ्या परिभाषा आहेत. म्हणजे क्लोम म्हणजे काय, हृदय म्हणजे, तुम्हाला मी एक ठक्का देतो, हृदयाचा काही ठिकाणी अर्थ हा ब्रेन स्टेमशी जुळतो. सूत्रस्थान 30वा अध्याय, तिथे हृदय म्हणजे हार्ट नाही घ्यायचं, ब्रेन स्टेम घ्यायचा. दशधमनी हृदयापासून निघतात असं म्हणलेलं आहे की नाही. धमनी म्हणजे काय आणि 10 कोणत्या, तर ब्रेन स्टेम पासून 12 क्रॅनियल नर्व पैकी 10 क्रॅनियल नर्व या ब्रेन स्टेम पासून निघतात. हे आम्हाला माहिती होतं. त्या दशधमनी आहेत त्या. एक अध्ययनाचा विषय हा, विचार करायला पाहिजे याच्यावर. अपर ओजाचं वर्णन आणि सीएसएफचं वर्णन हे जुळतं. बघा, अभ्यास करून बघा. अपर ओज वाचा आणि मग सीएसएफ वाचा, जुळतं. आधी सेल चॅप्टरचा अभ्यास करा आणि मग स्वभाव परमवादाचा अभ्यास करा. बघा काय साम्य आहे, काही जुळतं का बघा. तिसरं, अजून एक थोडा वेगळा विषय, ऐतिहासिक अध्ययन पाहिजे. म्हणजे आपले जे सगळे ग्रंथकर्ता किंवा ग्रंथकर्त्या, स्त्रिया पण होत्या ग्रंथ करणाऱ्या, यांचं ऐतिहासिक अध्ययन माहिती पाहिजे आपल्याला, आवश्यक आहे. चक्रपाणी कुठे होते, कसे होते, त्या व्यक्तीचा, आता मी उद्या टीका लिहिली एखादी, तर मी ज्या प्रदेशात आहे, मी जे जे बघितलंय, ज्याचा मला ज्ञान आहे तेच मी लिहीन ना. जे मला माहितीच नाही ते मी कसं काय लिहीन. एस्किमो लोकांचा आहार पद्धती मला माहितीच नाहीये, तर ती मी कशी लिहीन. तेव्हा चरकांनी जे लिहिलेलं आहे, चक्रपाणीने जे लिहिलेलं आहे ते त्याने बघितलं असणार, अनुभव केला असणार, त्याचा परीक्षा केली असणार, मग लिहिलेलं आहे. तिसरं, अधिकरणाचा अभ्यास पाहिजे. तंत्रयुक्तीला पहिली तंत्रयुक्ती अधिकरण आहे. म्हणजे आपण श्लोक वाचतो आहोत, तुम्ही समजा सुश्रुत वाचताय, तर सुश्रुत वाचताना सुश्रुताचा त्या अध्यायाचं अधिकरण काय हे माहिती पाहिजे. आता अध्याय 21वा व्रणप्रश्नीय अध्याय, अध्यायाचं नाव आहे व्रणप्रश्नीय, आणि जो अध्याय सगळा बघितला तो सगळा दोषांबद्दलचा आहे. म्हणून गल्लन टीका करतात की अत्र व्रण शब्देन दोषा उच्चन्ते. वाचा, काढून बघा. इथे व्रण म्हणजे दोष, त्याच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. तिथे व्रण म्हणजे अष्टविध वर्ण, त्याचा अभ्यास नाही करायचा. सुश्रुत 21वा अध्याय. तेव्हा अधिकरण काय, ग्रंथ अध्यायाचं अधिकरण काय, तमक हेतू विरेचनम. मग तमक श्वासामध्ये विरेचन असा अर्थ नाहीये. जिथे हे मूळ सूत्र आहे तिथे हिक्का श्वासामध्ये उपद्रवांची चिकित्सा सांगितलेली आहे. ते मूळ सूत्र असं आहे, कासीने छर्दनम दद्यात स्वरभंगे तू बुद्धिमान वात श्लेष्म हरे द्रव्येही
तमकेतु विरेचनम. याचा अर्थ जे मूळ सूत्र तुम्ही वाचलं त्याच्या अधिकरणाप्रमाणे अर्थ लावला तर सूत्राचा अर्थ असा होतो की हिक्का श्वासामध्ये तमक नावाचं डोळ्यासमोर अंधारी येणं हे पित्तानुबंधी जर लक्षण असेल, उपद्रव असेल, तर तिथे विरेचन द्यायचं आहे. अन्यथा हिक्का श्वासामध्ये सर्वप्रथम चिकित्सा ही वमनच आहे. आम्ही मूळ सूत्र वाचत नाही, त्याचं अधिकरण बघत नाही, त्याचं उपअधिकरण बघत नाही. कसं कळणार? उपअधिकरण म्हणजे कसं बघायचं तर व्याधित रूपीय नावाचा अध्याय विमास्थानामध्ये आहे. त्याचं अधिकरण काय हो? विमास्थानात म्हणजे विशेष काहीतरी वर्णन केलं. त्याच्या 7वा अध्याय. त्याच्यामध्ये 2 प्रकरण आहेत, एक गुरुव्याधीत लघु व्याधीत आणि दुसरं अधिकरण आहे कृमींबद्दलचं, कृमी व्याधीत. मग आता त्या एका अध्यायामध्ये 2 प्रकरण आहेत, म्हणजे 2 उपअधिकरण आहेत. त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे, त्याचा अध्याय अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे, तर तुम्हाला श्लोकांचा अर्थ कळेल. तेव्हा एवढ्या सगळ्या पद्धती आहेत आणि हे सगळं लक्षात ठेवून तुम्ही जर संहितांचा एक एक शब्दाचा व्याकरणाचा अभ्यास करत 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 जर अध्ययन अभ्यास केला तरच तुम्हाला त्यातला अभिप्रेतार्थ कळेल. आता तमकेतु विरेचनम, तमकात विरेचन द्या, तमक श्वासात, असे अर्थ चालतात. आणि काही मग लिहिलं जातो त्याच्यामध्ये. जो व्याधी आमाशयोत्थ आहे, कफवातज व्याधी आहे, त्याला वमन नाही चिकित्सा, त्याला विरेचन द्यायचं. काही संबंधच नाही यांचा, का अधिकरण वेगळं आहे. तेव्हा श्लोकाचा अर्थाचा अभ्यास करताना हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला, अजून बऱ्याच गोष्टी आहेत, पण एखाद दिवशी परत आपण भेटू. एक अध्याय पण मला घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी मला प्रणय म्हणला की सर तुम्ही एखादा अध्याय घ्या, त्यालाही आपण भेटू. आज खरं सकाळी तुमचं सकाळची वेळ असते, पण सकाळी आज काही कॉलेजचं आमचं एक गेट टुगेदर सारखं होतं, एक आउटिंग होतं कॉलेजचं, त्यामुळे मला सकाळी जमलं नाही आणि तुम्ही त्याबद्दल मला सांभाळून घेतलं आणि आज दुपारचा वेळ दिलात. रविवारी झोपेचा दिवस दुपारचा तो तुम्ही संहिता अध्ययना दिलात, याबद्दल परत तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मी आणि तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो की तुम्ही असेच अभ्यास करत राहा आणि चरकांना काय अभिप्रेत आहे ते तुम्हाला समजू. एवढं बोलून मी माझं व्याख्यान संपवतो. माझा नंबर प्रणयकडे आहे. एकाने आता इथे मेसेज केला की सर नंबर द्या. प्रणयकडे आहे, अनेक इथे जे भरपूर विद्यार्थी त्यांच्याकडे माझा नंबर आहे, त्यांच्याकडनं तुम्ही घ्या. कारण मी इथे मुद्दाम का देत नाही, हा तुम्ही रेकॉर्ड करताय, तुम्ही उद्या शेअर केलं फेसबुकवर तर माझा नंबर सगळीकडे जाईल आणि मग कोणीही मला उठून फोन करेल. तर तुम्ही प्रणयकडनं नंबर घ्या आणि मला कधीही फोन करा, काही प्रॉब्लेम नाही. माझा व्हॉट्सअप नंबर पण त्याच्याकडे आहे, कधीही व्हॉट्सअप करा मला. ओके, थांबूया. अजून काही असतील प्रश्न तर विचारा, नाही तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद सर. अतिशय विस्तृतपणे आणि सगळ्या शास्त्रांचा अभ्यास कसा करावा आयुर्वेद अध्ययनासाठी असं अतिशय म्हणजे एकदम वेगळं व्याख्यान आम्हाला सरांनी दिलं. त्याबद्दल सरांचं खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम संहिता वाचन तर्फे. आणि सरांना जर थोडासा वेळ असेल तर 5 मिनिटांमध्ये जर आपल्या काही शंका असतील संहिता वाचनामध्ये तर आपण सर घेऊयात का? एक आता इथे आलं की चरकाचं पुस्तक कोणतं वाचायचं? चरकच वाचायचा, पुस्तक नाही वाचायचं कोणतंही. मूळ चरक घ्यायचा डायरेक्ट, चौखंबा प्रकाशनाचा मूळ चरक, चक्रपाणी टिके सगळं घ्यायचा. 575 रुपये किंमत आहे. कोणतंही टेक्स्ट बुक वाचू नका. भाषांतर अभिजित सराफांनी जरी लिहिलं पुढे भाषांतर बोर्डच्या काळात तरी ते वाचू नका. मूळ चरक वाचा. अजून काही? अजून कोणाला जर क्वेश्चन असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा माईक ऑन करून बोललात तरी चालेल. मी सांगितलं ना अहो फाटक सर, माझा व्हॉट्सअप नंबर प्रणयकडे किंवा काही लोकांकडे आहे, तुम्ही तो घ्या. मी इथे मुद्दाम देत नाही कारण तुम्ही रेकॉर्ड करता. समजा उद्या फेसबुक वरती कुठे दुसरीकडे युट्यूब वरती गेलं तर माझा नंबर नको त्या लोकांपर्यंत जाईल. तुम्ही मला माझा नंबर प्रणयकडनं घ्या आणि कधीही फोन करा. अजून कोणाला जर क्वेश्चन असतील तर आपण 5 मिनिटात घेऊया.
माईक विषय समजला का तुम्हाला? विषय समजला का? म्हणजे आपल्याला केवढा अभ्यास करायला पाहिजे याचा विचार करा. केवळ चरक वाचून चालणार नाही, केवळ वाग्भट वाचून चालणार नाही. त्यातले तुम्हाला सगळं, म्हणजे तुम्हाला चरकाचा कर्मविपाक समजून घ्यायचा असेल, तुम्हाला आधी कर्मविपाक माहिती पाहिजे ना. दैवविपाकाचा किस्सा समजून घेतो, तुम्हाला दैव म्हणजे काय, कर्मविपाक म्हणजे काय, हे सगळं संकल्पना माहिती पाहिजेत. त्यासाठी बाकीचे सगळे अभ्यास, उपनिषद, महाभारत, रामायण हे पण थोडं थोडं वाचलं पाहिजे. आत्तापासून वाचायला लागा. तर एक 10 वर्षांनी 12 वर्षांनी तुम्हाला सगळं छान तुम्ही एका विद्वानाच्या स्वरूपामध्ये व्हाल. आत्तापासून सुरू करा. आणि हे कोणीही करू शकतं. तसं मगाशी उदाहरण दिलं मी माझ्या मैत्रिणीचं, की तिला मराठी पण बोलता यायचं नाही, पण ती संस्कृतमध्ये पहिली आली. तो एनीवन, कोणी, कोणत्याही ठिकाणचा, कोणत्याही गावचा, कोणत्या जातीचा, धर्माचा कोणीही व्यक्ती आयुर्वेदाचं हे सगळं सम्यक ज्ञान प्राप्त करू शकतं. याला कसलेही अडथळा नाही. चक्रपाणींनी आयुर्वेद कोणाला शिकवू नये असे 4 फक्त क्रायटेरिया दिलेले आहेत. विमान अध्याय 8 सूत्र क्रमांक 3 ची टीका. त्याच्यात ते म्हणतात की जो वार्धक्यावस्थेमध्ये आहे त्याला तुम्ही आयुर्वेद शिकवू नका, कारण त्याला वेळच मिळणार नाही पुढे अध्ययनाचा अभ्यास करून पुढे अनुष्ठान करायला. दुसरं, ज्याचा आयुर्वेदावरती विश्वास नाही अशा व्यक्तीला तुम्ही आयुर्वेद शिकू नका. त्याला कितीही तुम्ही सांगितलं तरी त्याचा विश्वासच नाही, त्याला काही त्याचा अर्थ नाही. तिसरं, जो स्वतः आयुर्वेदाचा उपयोग करून घेत नाही, म्हणजे विश्वास आहे पण वापर नाही करत. म्हणजे तुमच्यापैकी किती लोक ब्राह्ममुहूर्तावर उठतात? स्वतःला विचारा. त्या प्रश्नामध्ये याचं उत्तर आहे. पहिला नियम आहे ना ब्राह्ममुहूर्ती उत्तिष्ठात. कोण उठतं ब्राह्ममुहूर्तावरती? उठत नसाल तर तुम्ही आयुर्वेदाचा काय नुसतं संहिता वाचून करून उपयोगाचा काहीच उपयोग नाही. किती लोक रोज अभ्यंग करतात. शिरश्रवण पादेषु तम विशेषण शिरत, या वाक्यावर तुमचा विश्वास आहे का? नुसता संहिता ग्रंथ वाचून काही उपयोग नाही. ते अनुष्ठान झालं पाहिजे त्याचं. पहिलं स्वतः शोधणं किती करतात तुमच्यापैकी लोक? किती लोकांनी वमन घेतलंय, किती लोकांनी विरेचन घेतलंय, किती लोकांनी बस्ती घेतलीये? तर तुम्हाला लोकांना सांगायचा अधिकार आहे. तेव्हा चक्रपाणी म्हणतात की जो स्वतः उपयोग करत नाही त्याला तुम्ही आयुर्वेद शिकवू नका. आणि चौथं आहे, जो आयुर्वेदाच्या ज्ञानाला त्याज्य समजतो. अनेक आपले वैद्य तुम्हाला माहिती आहेत की डिग्री BMS, पण आयुर्वेदावरती काडीचाही विश्वास नाही. अशा 4 लोकांना आयुर्वेद शिकवू नका. याच्यामध्ये कुठेही जातीचा उल्लेख नाही, कुठेही धर्माचा उल्लेख नाही, कुठेही लिंगाचा उल्लेख नाही. म्हणजे मुलींना शिकवू नका, फक्त पुरुषांना शिकवा, असं काही दिलेलं नाही. कोणालाही शिकवा, सगळ्यांना. फक्त 4 क्रायटेरिया: वय, वार्धक्य नसलं पाहिजे, त्याचा आयुर्वेदावर विश्वास पाहिजे, त्याचा आयुर्वेदाचा अनुष्ठान तो करतो आहे, आणि तो आयुर्वेदाला त्याज्य समजत नाही, असा व्यक्ती तुम्ही आयुर्वेद शिकवा. इतकं ओपन आहे आपलं शास्त्र. आणि आपल्याला फ्री हँड दिलेला आहे. ग्रंथ हा मंद व्यक्तीच्या अध्ययनासाठी आहे. बुद्धिवंताने त्यातनं अनुक्तांचा अभ्यास करायचा आहे. अजून काही? सर, आम्हाला एक क्वेश्चन पडला होता वाचन करताना. चरकामध्ये सुद्धा तो उल्लेख आहे. तिथे मस्तुरुंग इति मस्तिष्कात असा त्रिमर्मीमध्ये एक आपल्याला टीकेत एक सूत्र सापडलं. आणि सुश्रुत वाचताना सुद्धा आम्हाला मस्तुरुंग हा पण एक शब्द आम्हाला आला होता 2-3 वेळा. तर त्याचा नक्की आपण अर्थ मस्तिष्क म्हणजे मस्तिष्क आणि मस्तुरुंग हा वेगवेगळा आहे का? आणि त्याचा संदर्भ कुठे त्या ठिकाणी म्हणजे CSF वगैरे याच्याशी घेता येईल का? म्हणजे त्याचं जे वर्णन आलंय सुश्रुतामध्ये पण की घृता समान त्याचा वर्णन आहे, जे मस्तिष्काला बल धारण करणार आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? मस्तिष्काचं डायरेक्ट वर्णन फार कमी ठिकाणी, म्हणजे मस्तिष्क शब्द फार कमी ठिकाणी आहे. शिराचं वर्णन आहे. मग शिराच्या वर्णनामध्ये सगळं येतं त्याच्यात आतलं. आणि हे जे मस्तुलुंग जे आपण म्हणतो ते म्हणजे आतला जो आपला ब्रेन, म्हणजे ग्रे आणि व्हाईट मॅटर जो आहे त्याला मस्तुलुंग असं म्हटलेलं आहे. असं वर्णन पारिषद्यम शारीरम नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आहे.
तर तुम एक काम करा, त्याचा अभ्यास कसा करणार, तर मस्तुलुंकाचे सगळे संदर्भ एकत्र करायचे. हे काम त्यांनी केलेलं आहे. शारीरमतेचे पुस्तक आहे त्याच्यामध्ये, ते वैद्यनाथ प्रकाशनचं पुस्तक आहे. त्यात अभ्यास करून आधी सगळे संदर्भ काढा मस्तुलुंगाचे, मग जुळून बघा काय काय मिळतं. कारण मस्तिष्क शब्द हा फार कमी ठिकाणी, शिर शब्द आहे भरपूर ठिकाणी आहे. मग त्याचा सगळा अभ्यास त्याच्यात सगळं आलं, शिर प्रदेशातलं सगळं आलं त्याच्यामध्ये. पण टीकाकारांनी ह्या शब्दाचा वापर केलेला आहे. टीकाकार थोडेसे कालताजवळचे आहेत आपल्याला. टीकाकारांनी शब्दांचा वापर केल्याचा अजून अभ्यासाची मी पण अभ्यास करून तुम्हाला सांगतो. आता एकदम पटकन माझ्यासमोर ते येत नाहीये, कारण चरकही आत्ता समोर नाहीये माझ्या. मी बघून त्याचं उत्तर व्हॉट्सअपवरती तुम्हाला कळवेन. पण मस्तुलुंग याचा अर्थ मग जो ब्रेन, ज्याला आज आपण ब्रेन म्हणतो, तो. थँक्यू सर. अजून कोणाला क्वेश्चन असतील तर मेसेज करा किंवा माईक अनम्यूट करून विचारायला चालेल. हेलो केदार, आवाज येतोय? हो, येतोय येतोय, बोला. हाँ, प्रणाम आचार्य, मेरा नाम सतीश देवासी है. मुझे सिर्फ एक प्रश्न था, और वो ये था कि आयुर्वेद व्यवसाय की तरफ हमारी ज्यादा दृष्टि होनी चाहिए, यानी आयुर्वेद प्रैक्टिस की तरफ हमारी ज्यादा दृष्टि होनी चाहिए, या फिर हमें आयुर्वेद रीडिंग और आपने जो कहा कि इन सब के विषय में ज्यादा थोड़ा पकड़ होनी चाहिए, किस विषय को हम ज्यादा अपने मन पर लें? देखो, आयुर्वेद का व्यवसाय, आपका प्रश्न बहुत अच्छा है. मैं थोड़ा विस्तार से इसका उत्तर देना चाहूंगा. चरक ने आयुर्वेद का व्यवसाय करने के लिए मना किया है. वो कहता है कि जो वृत्त्यर्थम आयुर्वेद करता है, वृत्ति के लिए आयुर्वेद का उपयोग करता है, ते कांचन राशि हित्वा पांशु राशि में उपासते, म्हणजे वो सोने की राशि को छोड़ देते हैं और धूलि को लेके बैठे हैं, जो आयुर्वेद का वृत्त्यर्थ उपयोग करते हैं. पर आज के काल में हमें हमारे घर चलाना है, हमारा संसार जो जिसमें हम हैं उसको निभाना है, जो हमारे ऊपर जिम्मेदारियां है वो पूरी करनी है. तो शास्त्र का उपयोग व्यवसाय मत करो. पैसा तो लेना चाहिए, पर इतना पैसा मत लो कि जो वो अति मात्रा, मतलब बुरी पद्धति से पैसा हो. क्योंकि आयुर्वेद प्रजाहितार्थ निर्माण हुआ है, उसका उद्देश्य प्रजाहितार्थ है, संपत्त्यर्थ नहीं है. संपत्ति प्राप्त करने के लिए आयुर्वेद का निर्मिति ही नहीं है. तो अगर आज हमें जो करना है व्यवसाय करने के लिए, तो हमें ऐसा पैसा लेना चाहिए कि जो दुष्ट नहीं है और जो योग्य है. और जो पैसा मिलेगा हमें, उसमें से हमारा चरितार्थ करने के बाद दो चीजें हमें करनी है. एक तो दान करना है और दूसरा यज्ञ करना है. अगर वैद्य ने आज के काल में दान नहीं किया तो उसको, उस रुग्ण के जो पाप कर्म है, जिसके पाप कर्म के कारण उसको व्याधि हुआ है, वो उस पाप कर्म का भागीदार हो जाता है. उसको वो पाप लगता है, वैद्य को लगता है. और इसलिए आप अगर मॉडर्न में देखोगे तो गायनाकोलॉजिस्ट को बच्चे नहीं होते, कैंसर तज्ञ कैंसर से जाता है, हार्ट सर्जन हार्ट अटैक से जाता है, जैसे नीतू मानेके चले गए. ये क्यों? क्योंकि एलोपैथी में ये विचार ही नहीं. आप शास्त्र सीखो और यूज इट एंड अर्न इट. दान करना या प्रजाहित, इसका ये विचार ही नहीं. पैसा कमाना ये उनका उद्देश्य, हमारा उद्देश्य वो नहीं है. पैसा तो लेना है हमें, पर इतना भी झूठा पैसा मत लो कि ये टेस्ट करो, वो टेस्ट करो, यहां जाओ, इसका ओपिनियन लो, या जिसकी जरूरत नहीं है ऐसे बड़े बड़े द्रव्य दो. मतलब 3 गुटिका, 2 क्वाथ, 3 अवलेह, ऐसे बड़ी लिस्ट देख, ऐसा नहीं होना चाहिए. शॉर्ट, मेरे क्लिनिक में आप कभी आओगे ना, तो मेरे क्लिनिक में नॉट मोर देन 20 मेडिसिन है. 20 बहुत हो गए, और सारे रुग्ण ठीक हो जाते हैं. ऐसा कुछ जरूरत नहीं पड़ती कि पूरी एक क्या कहते हैं, दीवार भर के दवाइयां भर के रखिए. कुछ जरूरत नहीं पड़ती उसकी. वो होगा तो कुछ गलत नहीं. आपकी वो बुद्धि का, मतलब अच्छी बड़ी बुद्धि का वो लक्षण है, पर आप कम से कम औषध में भी रुग्ण ठीक कर सकते हो. तो ये चिकित्सा व्यवसाय करते समय भान ये दिमाग में रखना चाहिए कि हमें व्यवसाय नहीं करना है, हमें चरितार्थ चलाना है हमारा.
और उसमें से कुछ दान भी देना है और यज्ञ भी करना है। अब जो आपका सवाल है कि संहिता अध्ययन करना चाहिए या संहिता अध्ययन या पठन करना चाहिए, आप सिर्फ पठन करते बैठोगे तो अनुष्ठान कब करोगे? मैंने पहले ही बताया, विधेय परमाधारा का अर्थ है पहले पठन करो, फिर अवबोध करो और फिर अनुष्ठान करो। तो संहिता पठन क्यों करनी है? पठन मतलब उसका अध्ययन क्यों करना है? चिकित्सा के लिए तो करना है। अगर आप चिकित्सा नहीं करोगे, चिकित्सा कर्म नहीं करोगे, व्यवसाय नहीं बोल रहे, व्यवसाय ये पद अशुद्ध है, मतलब गलत है, मतलब व्यवसाय नहीं करना है, हमें वृत्ति नहीं करनी है, हमें हमारा चरितार्थ चलने के लिए पैसा कमाना है। बाकी सब अपने आप मिलता है, कुछ कमी नहीं, ग्रंथकार कुछ कमी होने नहीं देते अगर आप उनके पद से जाते हो तो अनुष्ठान तो करना है। चिकित्सा कर्म अगर आप नहीं करते हो तो सारे संहिता अध्ययन करने का उपयोग क्या? फिर किस लिए करने का? हमें साहित्य का अध्ययन नहीं करना है, हमें चिकित्सा के लिए संहिता पढ़नी है। तो दोनों ये इसमें होना चाहिए। एक सवाल आया षट चक्रों के बद्दल से, हमें षट चक्रांबद्दल आम्हाला सांगा। आता हा विषय नाहीये, तुम्ही संहिता अध्ययनाच्या बद्दलचे प्रश्न मला विचारा, कारण हा फार वेगळा विषय आहे षट चक्रांचा। दुसऱ्या प्रश्नाला यज्ञ आणि यांचा पुस्तकं सांगा, तर असं पुस्तकं नाहीयेत कोणते, तुम्हाला ते शिकायला लागेल, कोणाकडून तरी तुम्हाला ते शिकायला लागेल। आणि एक पुस्तक जरूर वाचा, एक कर्म सिद्धांत नावाचं पुस्तक आहे, कर्म सिद्धांत, हिराबाई ठक्कर नावाच्या एका व्यक्तीचं, हे गुजराती मूळ पुस्तक आहे, त्याचं मराठी भाषांतर तुम्हाला मिळतं। सार्वजनिक वाचनालयाच्या मागच्या बाजूला खाली बेसमेंटमध्ये एक मोठं पुस्तकाचं प्रदर्शन भरतं, इथे तुम्हाला हे पुस्तक नक्की मिळेल। हार्डली एक 50-100 रुपयाला पुस्तक असेल, कर्म सिद्धांत, नक्की वाचा। त्यानंतर योगी कथामृत नावाचं एक पुस्तक आहे, योगानंद परमहंस नावाचं, यांचं पुस्तक वाचा। एक तृषार्थ पथिक नावाचं पुस्तक आहे, एका फॉरेनर माणसाचा आहे, जो केवळ एका माणसाचा, त्याला एका ठिकाणी एका अत्यंत सुंदर माणसाचा त्यांनी फोटो बघितला आणि त्या फोटोने तो वेडा झाला आणि हा फोटो शोधत तो युरोपमधनं भारतात आला आणि त्याला कळलं की हा फोटो कृष्णाचा आहे आणि मग तो इस्कॉनच्या याच्यात सामील झाला आणि त्याचं ते चरित्र आहे। नक्की वाचा की कशा पद्धतीने आपलं ध्येय गाठलं पाहिजे। अजून एक पुस्तक आहे दिव्य चक्षु, राम भोसले नावाचे अत्यंत मोठे मसाजिस्ट होते, त्यांचं पुस्तक आहे की काय ही वेगळी लोक जगून गेलेली आजपर्यंत आणि आपण काय जगतो आहोत, तेव्हा असं काही असतं, याचा अशी अनेक पुस्तकं आहेत, ती वाचा। ज्योतिषाचा बद्दल पुस्तक वाचायचं तुम्हाला तर मूळ पंचांगाचा अभ्यास पाहिजे आणि ज्योतिष शिकलं पाहिजे पहिल्यांदा कोणाकडनं तरी। असं पुस्तक वाचून ज्योतिष येत नाही, यज्ञ किंवा ज्योतिष पुस्तकं वाचून येत नाही, तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडे हे शिकायला लागतं। ठीक है, बाकी मला नंतर तुम्ही व्हॉट्सअप वरती विचारा। आचार्य, एक जगह पे ना ऐसा वर्णन है, जैसा आपने बताया कि कौन से विद्यार्थी आयुर्वेद अभ्यास के लिए त्यज है, उसमें से एक त्यज नहीं कह सकते, लेकिन उसको आयुर्वेद दीक्षा दी नहीं जाती, वो म्हणजे क्षूद्र। तो आचार्य का क्षूद्र नहीं, ऐसा कहीं संदर्भ नहीं। वो ठीक है, संदर्भ मैं में देखता हूँ। नहीं, मैं बताता हूँ आपको, उसका गलत अर्थ लिया जा रहा है। ऐसा कहीं संदर्भ नहीं है, सबको आयुर्वेद सिखाना है, सिर्फ शूद्रों को सूत्र दीक्षा देनी नहीं, मतलब उनको, क्योंकि उनको शूद्र का अर्थ है, क्षुद्र नहीं है, शूद्र शब्द अलग है और शूद्र शब्द अलग है, वो शूद्र है। शूद्र इसका अर्थ है जो सेवा कर्म करता है। वैद्य ये भी शूद्र ही है, मैं भी शूद्र हूं क्योंकि मैं वैद्य हूं, मैं सेवा करता हूं। तो जो सेवक है, मतलब जो सेवा, समाज की सेवा करता है, उसको सूत्र पढ़ने के लिए समय नहीं रहता, तो उसको सिर्फ आप सिद्धांत बताओ, शास्त्र बताओ, द्रव्य बताओ और उसको उपयोग करने दो। वो पठन करेगा, संहिता पठन करेगा वो, पर उसको कंठस्थ करने के लिए समय नहीं मिलता। अगर किसी शूद्र व्यक्ति को समय है तो उसको दो आप, ऐसा संदर्भ है, विमान स्थान में संदर्भ है। इसका गलत अर्थ लिया जा रहा है, ये अर्थ गलत है, जो आप अभी बोल रहे हो गलत अर्थ है। ऐसा कहीं नहीं, जाति स्वरूप, जाति से कुछ भी वर्णन चरक में, सुश्रुत में, वाग्भट में कहीं नहीं है। सूत्र देना नहीं है मतलब आयुर्वेद सिखाना नहीं है, ऐसा नहीं है। वही बोल रहा हूं मैं कि हम अर्थ लेने के लिए ये सभी छोड़ के हम अर्थ लेते हैं, भाषांतर पढ़ते हैं, इसके कारण ये विकृतियां आ रही है, ऐसा नहीं है।
ओके सर. आर यू सेटिस्फाइड और मैं फिर से बताऊं? नहीं जी आचार्य, मुझे समझा, मेरे मन में भी यही था कि आयुर्वेद तो सबको पढ़ाना है, लेकिन उसमें शूद्र का सबको अभिप्राय आचार्य को क्या था, बस वही विचारना। सबको पढ़ाना है, धन्यवाद ऐसा कुछ नियम नहीं है। हाँ, जी आचार्य। और जो सुश्रुत संहिता में बताया गया है कि मृत्यु के बाद स्वप्न की स्वर्ग में उसका जाना होता है, तो उसमें स्वर्ग में जाना मृत्यु के बाद, इसका अभिप्राय आप थोड़ा वर्णन कर सकते हैं? ये बहुत बहुत विस्तार का विषय है। एक कभी इसके ऊपर लेक्चर लेंगे। सिर्फ स्वर्ग की कल्पना जो है वो इस प्रकार की है कि हम जिस लोक में रहते हैं, कभी कभी आपने अगर गायत्री मंत्र का पठन किया होगा तो भूर भुव स्वाहा, तो ये 3 लोक है, भूलोक, भुवलोक और स्वाहालोक। और आगे 4 लोक है, जन तप महा सत्यम, ऐसे 4 लोक, ऐसे 7 लोक है, भू भुव स्वाहा जन तप मह सत्यम। तो हम जो श्लोक में है ये भूलोक में है, और बाकी के 6 लोक में लोक हमें देख सकते हैं पर हम उनको देख नहीं सकते। मृत्यु के बाद हम अगले लोक में जाते हैं, और ऐसे करते करते हमारे कर्म के ऊपर हम किस लोक में है इसका हमारी प्रगति आगे आगे चलती जाती है। तो यही स्वर्ग है, बाकी कुछ नहीं। स्वर्ग मतलब ऐसा आकाश में बादल में कुछ है, ऐसा कुछ नहीं। 7 धन्यवाद लोक है। जैसे हमारी गैलेक्सी है, एक गैलेक्सी है हमारी, जिसका नाम आपको पता होगा शायद, गैलेक्सी का नाम हमारा। तो ये जो आकाशगंगा है हमारी, ये एक है, ये एक ही नहीं है, ऐसे 108 आकाशगंगा है इस विश्व में। और हर एक आकाशगंगा में एक ग्रह माला, क्या कहते हैं, सूर्यमाला है। हर एक पे कहीं ना कहीं पे किसी न किसी लोक में किसी न किसी पद्धति का लोगों का निवास है। हम इस पृथ्वी से जब मृत्यु होता है तो हम दूसरे आकाशगंगा के दूसरे उस सूर्यमाला के दूसरे उस ग्रह पे जन्म लेते हैं। तो यही अलग अलग लोक है, ऐसा भी एक मतलब प्रवाह है। और इसलिए हमारी जो माला रहती है जप की, उसमें 108 मणि रहते हैं। तो जो हम जप करते हैं वो सिर्फ इस जन्म में नहीं बल्कि सारे 108 जन्म में आपको सहाय्य भूत हो, इसलिए नाम का जप करना है। इसलिए नाम का महिमा बहुत जगह वर्णन किया है। इसलिए वैद्य ने भी, चरक में आप पढ़ोगे तो वैद्य के जो परीक्षा दी है 8वें अध्याय में विमास्थान में, उसमें जप तत्पर कहा है। वैद्य ने जप नित्य करना। आप गाडगे सर को कभी मिलोगे तो वो बहुत नित्य जप करते रहते हैं, कभी मिलो उनसे। आप जो मिले हैं उनको पता होगा, वो हमेशा जप, आपको पता नहीं चला कि जप करते हैं पर वो जप करते रहते हैं, उनकी एक माला हमेशा उनके साथ रहती है। तो ऐसे जप तत्पर होना चाहिए, पर वो किसी ने मंत्र दिया होना चाहिए। ऐसे मन में आया कि मैं आज से ओम नमः शिवाय कहूंगा तो फल नहीं मिलेगा। आपको किसी ने वो मंत्र की दीक्षा देनी चाहिए, फिर भी उसके बाद वो जप करना चाहिए। इसलिए गुरु का महत्व हमारे भारतीय शास्त्रों में, गुरु का महत्व इसलिए है। मैं ऐसे कैसे डांस करूंगा टिकटॉक पे तो उसका कुछ उपयोग नहीं है, पर मैं किसी गुरु के साथ पास पढ़ के नृत्य सीखूंगा तो उसका मेरा अध्ययन होगा। और नृत्य शास्त्र का परम हेतु मोक्ष यही है। आयुर्वेद का भी परम हेतु मोक्ष यही है। धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्य मूलम, उसी के लिए आयुर्वेद पढ़ना है। और धन्यवाद 2 घंटे हो गए। सर. धन्यवाद सर, तुम्ही 2 तासापासून सलग आम्हाला मार्गदर्शन करताय. मला वाटतं आपण सरांना या वेगवेगळ्या विषयांवर नंतर प्रत्येकदा बोलूयात आणि सर याच्यावर आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करतील. मी प्रणालीला विनंती करतो की सरांचा धन्यवाद करून आपण कार्यक्रम, आपला जो उपक्रम आहे त्यामधलं एक विशेष सत्र आपण इथे थांबवू शकतो. सलग एक आपलं 1 तास घ्यायचं सेशन असं एक विचार होता, पण सरांनी सलग 2 तास आपल्याला अगदी संहितेच्या निरुक्तीपासून संहित वेदांग, त्यांचं पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन, ग्रंथातल्या सूत्रांचे प्रकार, त्याचं पूर्ण व्यवस्थित ससंदर्भ सांगणं, आणि नंतर हे शंका निरसन. आणि सरांकडे अष्टांगहृदय आणि चरक हा शिकलेला असताना सुद्धा आजही मला 90% गोष्टी सरांनी सांगितलेल्या नवीन होत्या. आणि सगळ्याच गोष्टी सरांनी नवीन आणि खूप त्यांच्या विशिष्ट शैलीत सांगितल्या आणि त्या खूप छान अपील झाल्या. आणि यापुढे पण सर आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतील. आणि सर तुमच्या वेळेनुसार तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या अशी एक विनंती करतो. नक्की, एनी टाइम. थँक्यू व्हेरी मच सर. चालेल, आता Thank you. आपण थांबूयात. थँक्यू.